ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे आपण ज्याला फीडबॅक सेशन म्हणतो किंवा ज्याला आपण स्टँड ऑफ सेशन म्हणतो, एक म्हणजे निरोप समारंभासारखं त्याच्यामध्ये हे सेशन असतं. ठीक आहे. तुम्हाला जे काही समजा म्हणजे आपल्या क्लासबद्दल, आपल्या क्लासच्या बाकीच्या तुमच्या मित्रांबद्दल जे काही समजा वाटलेलं आहे, ठीक आहे, हे तुम्हाला आजच्या सेशनमध्ये तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे. आजच्या सेशनमध्ये आतापर्यंत आपण तुमचा फक्त चॅट बॉक्स ओपन असतो. ठीक आहे. आता इथून पुढे तुमचा त्याच्यामध्ये माईक सुद्धा तुमचा आता या सेशनला तुम्हाला तुमचं माईक सुद्धा ओपन असणार आहे. तुम्हाला जे बोलायचं आहे त्याच्यामध्ये तर ते तुम्ही त्याच्यामध्ये बोलू शकता. ठीक आहे. एक फीडबॅक सेशन, एक आठवण म्हणून प्रत्येक बॅचचं मी माझ्याकडे पण ठेवत असतो आणि ते आपल्या युट्यूबवर सुद्धा त्याच्यामध्ये राहत असतं. तर तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये बोलायचं तुमच्यापैकी कोणीही त्याच्यामध्ये म्हणजे बोलायला त्याच्यामध्ये सुरुवात करू शकता. तुमचं माईक तुम्ही चालू करू शकता का? येस सर. येस येस, हा बोलू शकता सर तुम्ही. सर म्हणजे सुरुवातीला माझे नाव सांगतो, राजू शुभम विश्वासराव बांगर आहे. मी औरंगाबादला VN पाटील लॉ कॉलेजला आहे. माझं सर सध्या थर्ड इयर NLC थर्ड इयर चालू आहे. म्हणजे आता मला जे सब्जेक्ट येणार नाही ते मी अगोदरच शिकलो सध्या. तर एवढे कन्सेप्ट माझे क्लिअर झालेले त्याच्याबद्दल की आता मला कोणत्या सब्जेक्टचं भीती वाटत नाही. नाही तर पहिला सुरुवातीला वाटायचं की IPC किती मोठा आहे, CRPC किती मोठा आहे. CPCचं ते बेअर ऍक्ट पाहिलं की मला झोपच यायची पहिले. पण आता तसं एवढे ते कन्सेप्ट माझे क्लिअर झाले, मला ते काहीच वाटत नाही. आणि जेव्हा मी JMFCचा मेन्सचा पेपर बघितला तेव्हा मला वाटलं आपण तर अशीच क्रॅक करू शकतो आता ही एक्झाम. कारण की एवढे कन्सेप्ट माझे क्लिअर झालेले आहेत. आणि तुम्ही जे एसे सांगितले होते सर्व पेपरच त्याच्यामधून आणले सर्व. आणि मी प्रीची पण बॅच केलेली आहे आणि मेन्सची पण केलेली आहे. येस येस येस, दोन्हीकडे होता सर तुम्ही. हो. थँक्यू सर. ठीक आहे सर, थँक्यू सर. येस, नेक्स्ट. Yes, anybody else want to say something? ठीक आहे. हे फीडबॅक सेशन आहे तुम्हाला. येस सर, बोला सर. मेरिट कट टू कटच लागेल त्याच्यामध्ये. सोपा होता पेपर म्हणजे तसं. बाकी थँक्यू सो मच. तुम्ही खूप गायडन्स छान केला. पेपर तुम्ही जसं म्हटलेलं तसा आला. मला तर काय प्रॉब्लेम आला नाही. मस्त होता पेपर. येस मॅम, थँक्यू सर. थँक्यू मॅम. नेक्स्ट अजून कोणाला काही सांगायचं आहे? हॅलो, नमस्कार सर. नमस्कार मॅम. सर माझं नाव प्रतिज्ञा भगत. मी MP लॉ कॉलेजला थर्ड इयरला आहे, BLLB थर्ड इयरला. सर मला खूप छान वाटतं की मी लवकर हा क्लास जॉईन केला. खरं तर मी इलिजिबल पण नाही आहे, पण पेपर बघितल्याच्या नंतर खूप छान वाटतं. मला फक्त एवढं सांगायचंय की तुम्ही ना आमच्या आयुष्यामध्ये एका कॅटलिस्ट सारखं काम करता. म्हणजे आपण बघतो ना केमिकल रिएक्शन मध्ये तो कॅटलिस्ट उत्प्रेरक आलं लक्षात. म्हणजे तो एक यस, म्हणजे फक्त रिएक्शनचा रेट वाढवतो, ऍक्च्युअल पार्टिसिपेट होत नाही तरी पण. सो त्या पद्धतीनं तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये काम करता. थँक्यू सो मच सर. येस मॅम, थँक्यू मॅम. थँक्यू सर. थँक्यू मॅम. येस, अजून कोणाला काही बोलायचं आहे, फीडबॅक द्यायचा आहे? बोला. इतके दिवस तुम्ही शांत राहिले, काहीतरी बोलायला असेल तुमच्याकडे. रोजची सवय लागली ना शांत बसायची, तुमचं ऐकायची. ते आता सुचत नाही बोलायचं नक्की काय बोलायचं. काही बोला. तुमचं म्हणजे इतके दिवसामध्ये तुम्हाला तुमचा काही त्याच्यामध्ये राग असेल, म्हणजे क्लासेसमध्ये हे झालं नाही, ते झालं नाही, किंवा सरांनी असं करायला पाहिजे होतं, केलं नाही. तुमचं काही प्रेम असेल तर तुम्ही ते सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करू शकता आज. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे काही आपल्या क्लासेस बद्दल वाटलेलं आहे या प्रत्येक गोष्टी तुम्ही एक्सप्रेस करू शकता. तुम्हाला म्हणजे मेन्स मध्ये तुम्हाला जे काही जाणवलं, म्हणजे तुमच्या भावना त्याच्यामध्ये तुम्ही त्याला आज म्हणजे वाट मोकळी सोडा. राग वगैरे असू द्या ते सुद्धा तुम्ही सांगू शकता की सर हे तुम्ही असं म्हणजे आमच्यासोबत बरोबर नाही केलं, असंही तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये आज. हॅलो सर. येस मॅम, बोला. आता राग वगैरे सांगायचं नाहीये मला. तुम्ही तर सगळं बरोबरच केलंय. फक्त जे शेवटले दिवस होते आपले त्याच्यात ते CPCचं म्हणजे खूप बर्डन वाटायला लागलं. म्हणजे ते असं दिवसभर तेच आणि पुन्हा वाचायचं. म्हणजे असं राग तर माझा बिलकुलच नाहीये, कारण की मी प्रीला पण होती तुमच्याकडे. आणि तुम्ही जसं प्रीला घेतलं तसं मला प्री मध्ये 92 होते. म्हणजे छान तुमच्या याचे
नुसार चांगलेच होते, पण आता हा पण पेपर माझा छानच गेला, तरी पण असं भीती खूप वाटत आहे, कारण की पेपर एवढा सोपी होता आणि 63 जागा आहे आणि 600 कॅन्डिडेट आहे. त्याच्यामुळे थोडी भीती वाटत आहे. नाही नाही, नाहीतर भीती वगैरे वाटून घेऊ नका मॅम. थोडंसं मेन्सची बॅच आता कशी असते, आपली कुठली पण मेन्सची बॅच म्हणलं की 3 महिन्यामध्येच आपल्याला ते कम्प्लीट करायचं असतं. आणि सिव्हिल प्रोसिजर कोडचा एक पार्ट असा आहे की तो प्रोसिजर लॉ आहे. तसं आपण मुद्दाम यावेळेस म्हणजे सीआरपीसी तरी आपण सुरुवातीला घेतला होता, म्हणजे सीआरपीसी तरी आपण समजा ज्या पद्धतीने समजा घ्यायला पाहिजे तसा आपण घेतलेला होता. पण सिव्हिल प्रोसिजर कोड शेवटी आता म्हणजे आपल्याकडे कमी दिवस राहिले होते, तुम्हाला 7 दिवस अगोदर आपल्याला सिलेबस म्हणजे संपवायचा होता. त्याच्यामुळे थोडंसं दिवसभर आपण जास्त घेतलं, एक शुक्रवार वगैरे सुद्धा तुमचा सुट्टी घेतली आपण. त्याच्यामुळे नाही, थोडंसं मला वाटलं सुट्टीचं असेल. वगैरे काही नाही. हम्म. पण सर मला असं म्हणायचं आहे की जर जे असे उपप्रश्न असतात ते आपण त्याच क्वेश्चन मध्ये लिहिले पण खालीवर लिहिले तरी मार्क्स कटतात का? नाही नाही, तसं तरी कटत नाही. दुसरा क्वेश्चन मध्ये लिहिला का तुम्ही? म्हणजे दुसऱ्या क्वेश्चन मध्ये नाही लिहिले, मी त्याच क्वेश्चन मध्ये लिहिले. त्याच क्वेश्चन मध्ये फक्त खालीवर लिहिलं तर काही काळजी करण्याचं कारण नाहीये. फक्त व्हायला नाही काय त्याच पाहिजे की तुम्ही तिसरा प्रश्न लिहिला, तिसऱ्यातला पहिला लिहिला, पुन्हा चौथा लिहिला, तर मग पुन्हा तिसऱ्यामध्ये जाऊ शकत नाही तुम्ही. नाही तसं वगैरे काही नाही. तुम्ही जोपर्यंत तुमचं सगळं व्यवस्थित केलं असं मला वाटते, कारण की तुम्ही जेवढं सांगितलं, जे टॉपिक सांगितले, रिकव्हरी ऑफ मनीचं तुम्ही जे सांगितलं, पेसिफिक रिलीफ ऍक्ट आणि रिकव्हरी ऑफ मनी, हे दोन म्हणजे जास्त शक्यता आहे. तुम्ही असं सांगितलं होतं ते तसं म्हणजे तुमच्या मतानुसारच झालं सगळं. प्रीचंही तसंच झालं आणि मेन्सचं पण तसंच झालं. त्यामुळे खूप खूप आभार. आणि इंटरव्ह्यूचे पण क्लासेस तुम्ही घ्याल असं मला वाटत आहे. येस मॅम, नक्की घ्यायलाच पाहिजे. काही आपण गायडन्स लेक्चर आपण त्याच्यामध्ये घेऊ तसे तुमच्या त्याच्यामध्ये. तर नक्की लवकरात लवकर घ्या सर. आणि येस मॅम, पुन्हा कॉल करतेच मी, म्हणजे कसं काय करायचं म्हणून. आता येस, मी लवकरच खूप खूप तुम्हाला इन्फॉर्म करतो धन्यवाद. आपल्या ग्रुपवर. आपण सुरू करू लवकरच त्याच्यामध्ये गायडन्स तसा. हो थँक्यू सर, खूप खूप थँक्यू. येस मॅम, थँक्यू मॅम, थँक्यू. ठीक आहे. येस, नेक्स्ट. अजून कोणाला काही बोलायचं आहे? फीडबॅक? हॅलो हॅलो. हा सर, बोला सर. हा सर, मी ॲडव्होकेट धनेकर बोलतो सर. येस सर. सर अनफॉर्च्युनेटली आम्ही तिथं प्री लावलेलं नव्हतं सर. पूर्वी क्लास सुरू झाला तेव्हा, आणि त्यानंतर आम्ही मेन लावला. त्याचा प्रीचा चांगला स्कोर होता माझा, 73 होता. आणि तो 4 क्वेश्चन कट झाल्यानंतर माझा 69 पर्यंत आलो होतो मी असं. आणि पण परंतु तुम्ही ज्या पद्धतीने शिकवलं आणि जे नोट्स वगैरे होतं सर्व, आणि त्या दिवशी मी क्वेश्चन पेपर बघितला, त्यात असं वाटलं की जर म्हटलं आपलंही राहिलं असतं त्यामध्ये, तर हे जे सरांचं मार्गदर्शन आणि ह्या ज्या नोट्स आहेत याच्या बळावरती आपणही कुठेतरी क्रॅक करू शकलो असतो हा पेपर असं. थोडस ती खंत वाटली की ती तेव्हा फ्री नाही लावलं मी. तेव्हा मागं तुमचं नोटिफिकेशन बघितलं होतं, डिसेंबर और जानेवारी असं काहीतरी ते होतं, ते तेव्हा आलेलं. बट म्हटलं आता ते ऑनलाईन क्लासेस आहे, कशा असणार काय असणार ते काय अनुभव नाही आपल्याला त्यापूर्वी, त्यामुळे ते राहून गेलं. बट आता मी तुमच्या प्रीच्या बॅच मध्ये पण आहे. येस येस येस, तुमचे रोज का म्हणजे कमेंट्स वगैरे, तुमचे प्रत्येक सेक्शन नंबर वगैरे असतात त्याच्यामध्ये खाली उत्तरामध्ये. प्रश्न हो सर, विचारला की हो सर. लगेच उत्तर असतं तुमचं नाव बघितल्यानंतर लगेच लक्षात आलं मला. हा, आता प्रीच्या पण बॅच मध्ये आहे सर. तुम्ही थोडा अगोदर म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही थोडा अगोदर असते, तुमचं यावेळेस पण मेन्स मध्ये असतं तुम्ही. हा तसंच म्हटलं तर प्रीचा कोर्स केला असता आपण तुमचा, जसं तुम्ही डिसेंबर नोव्हेंबरला काहीतरी सुरू केला होता, त्या कोर्सला जर असतं तर मग काहीतरी आपण मेन मध्ये राहिला असतं. कारण मेनचा क्वेश्चन पेपर खूप छान होता सर. पूर्ण जे होतं, जे क्वेश्चन पेपर होती सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही पण पेपरची, तर ती आपल्या नोट्स वरतीच होती सर सर्व. आणि इसे रायटिंग असेल किंवा मग त्याचं जजमेंट रायटिंग असेल, हे जे मेजर पोर्शन होतं 40 मार्काचा, हा पोर्शन पण आपण घेतलेलं सगळ्या टॉपिक वरतीच होता सर्व असं. म्हणजे त्याचा खूप फायदा झाला असता त्या गोष्टीचा. मी तुम्हाला ह्याच्यात जजमेंट मध्ये पण सांगितलं सुद्धा की रिकव्हरी ऑफ मनीचं आणि स्पेसिफिकचं राहतं. आणि आपलं एसए सुद्धा आपण म्हणजे जेवढे आपण चर्चा केली, समजा सेडिशनच आपण चर्चा केला होता समजा खास त्याच्यामध्ये. हो, सेडिशन चर्चा केला होता आणि तो त्यावरती चालू होता. आणि त्यावरती मी जो व्हिडिओ लेक्चर बनवला होता सर, तो एकदम त्यावरती आता कोर्टाचं काय म्हणणं बाबा आता ऍट प्रेझेंटली ते जर त्या साईड केला असत म्हणजे मार्क कुठं कटायची शक्यताच नाही. खूप छान होतं ते सर्व असं. हा, ते मी 3च व्हिडिओ बनवले होते सर. 3 मधला एक त्याच्यामध्ये एसएल आलेला होता तुमचा. हो. आता ही प्री केव्हा असतो सर तरी साधारणतः? प्री तर आता म्हणजे प्रीच्या नोटिफिकेशनला त्यांनी आता वेळ लावणार नाही समजा.
आता यांचं झालेलं आहे, आता मेन्सची तर परीक्षा झालेली आहे, आता नोटिफिकेशन तर यायला पाहिजे लवकर. प्री तुमची समजा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये म्हणजे असण्याची शक्यता आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, सप्टेंबरच्या एंडला म्हणा किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला वगैरे समजा. ऑगस्टला तर एकदम आता शक्यता राहिली नाही, एकदम 7 ऑगस्टला व्हायचं. नाही आता ते नाही राहिलं शक्यतो, कारण फॉर्म भरायचं म्हटलं तरी ते 1 महिन्याचा वेळ लागून जातो त्यामध्ये. फॉर्म भरायचं 45 दिवस कमीत कमी देतात सर, ते 45 दिवस तरी असतातच. हो. त्यामुळे तयारी तर चालू आहे, तरी बघूया पुढच्या याला कसं होतं. येस, या प्रीचं तर तुम्ही यावेळेस तुम्ही कशी जाणणार नाही सर त्याच्यामध्ये. मेन्सचं आपण पुन्हा तसं करू प्रिपरेशन पुढे अजून. हो. चालेल सर, चालेल. थँक्यू सर. राहू द्या सर, असंच मार्गदर्शन राहू द्या सर. येस सर. प्रीच्या बॅच मध्ये तुमचे होऊन जाईल त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन. ओके सर. ठीक आहे सर. थँक्यू सर. येस, अजून कोणाला काही बोलायचं आहे? सर नमस्कार, मी लक्ष्मी कारेकर. येस मॅम, बोला मॅम. सर माझा आवाज. हा सर, मी 2019 साली एक्झाम दिली होती आणि इंटरव्ह्यू पण पास झाले होते, पण मला मेन्स मध्ये कमी मार्क्स होते, त्यामुळे ऍग्रीगेट मध्ये कमी झाले. आणि 2020 ची पण मेन्स दिली होती, पण मी सर तुम्हाला पेपरही पाठवलेत, पण मलाही असं वाटत होते की माझं लिहिण्यामध्ये कमी पडतंय. पण सर यावेळी खरंच मला जे माझ्या लिहिण्यातल्या ज्या चुका होत्या किंवा उत्तर कसं लिहायचं ते सर मला खरंच समजलं. आणि दोन्ही परीक्षेच्या वेळी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे प्रश्न खूप कमी आले होते सर. पण आणि मीही करत नव्हते, कारण की थोडे डॉक्ट्रिन्स सर एलिमेंट्स थोडे लक्षात ठेवण्यासाठी अवघड जायचं. पण सर यावेळी मी तुम्ही शिकवलं त्यामुळे डॉक्ट्रिन्स खूप व्यवस्थित केले होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे राईट ऑफ रिडम्पशनचा जो डॉक्ट्रिन आहे, आणि तो म्हणजे नेमकं समजा तो प्रश्न आला तर त्याच्यामध्ये काय लिहायचं हेच माहित नव्हतं सर. पण आता यावेळी ते खूप व्यवस्थित. आणि सर टेस्टच्या जे लिहिणं झालं किंवा उत्तर कुठे माझेच मी बघत होते की माझ्या उत्तरामध्ये काय राहतंय किंवा मला कितपत आठवतंय कुठलीही कन्सेप्ट. सर त्यामुळे खरंच फायदा झाला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस मॅम, यावेळेस ट्रान्सफर प्रॉपर्टी पण त्यांनी चांगलाच धरला होता त्याच्यामध्ये. हो सर, खूप बरेचसे सगळे शॉर्ट नोट्स त्याच्यावरच होते. आणि म्हणजे अनबॉर्न पर्सनचं असेल तर आधी असं आठवायला लागायचं की मला काय पॉइंट्स लिहायचे. आता यावेळी ते 5-6 पॉइंट इतके परफेक्ट होते लक्षात, ते पूर्ण लगेच सगळं लिहूनच झालं त्याचं डॉक्टर. पेपर बघितल्यानंतर डोक्यातला प्लॅन अगोदरच तयार असेल त्याच्यामध्ये काय लिहायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. कारण की डॉक्ट्रिन ते तिथे येत असल्यामुळे किंवा ह्याचा क्वेश्चन होता रिजेक्शन ऑफ प्लेंट सर, मागच्या वेळी तो 8 मार्काला विचारला होता, पण त्यावेळी पण त्यांनी कमी मार्क्स दिले. पण यावेळी की ते पूर्ण जे सगळे पॉइंट्स लिहून सेक्शन रूल 12-13 सुद्धा ऍड केल्यामुळे असं वाटतंय की आता त्यांना मार्क्स कमी करायला कुठे चान्स नाही मिळणार, जरी अगदी त्यांना वाटलं. सर मी सर ऍटलीस्ट जर कोणाला त्याच्यामुळे काही फायदा होणार असेल की कुठे चुकतंय किंवा त्यांचे कसे चेक करण्याचे त्यांचे विचार असतात त्याच्या मागचे, तर मला बरं वाटेल सर. येस मॅम. थँक्यू सर. थँक्यू. जस्ट अ मिनिट. तुम्ही आपल्या ग्रुपवर पण असं टाकून देऊ शकता त्याच्यामध्ये, बाकी लोकांना ते मदत होईल त्याच्यामध्ये डायरेक्ट. हो सर, चालेल. हा, तुमच्या आन्सर शीट एमपीएससी ने मागवलेला तुम्ही पाठवून द्या त्याच्यावर. ओके सर, चालेल. ठीक. थँक्यू. येस. हॅलो. हा येस मॅम, बोला. हा सर, तुम्ही जे टॉपिक सांगितले होते खास करून एसएचे, म्हणजे ऑब्विसली जजमेंट रायटिंग आणि इतर त्या सगळ्या गोष्टीचा पण आम्हाला खूप हेल्प झाली. आणि एसए बद्दल तुम्ही ज्यावेळेस सेडिशनचं ते खूपच हॉट टॉपिक झाला होता, एव्हिडन्स मध्ये आला होता, तेव्हाच तुम्ही सांगितलं होतं की हा आपल्या एसएचा टॉपिक असू शकतो, त्यामुळे तुम्ही प्रिपेअर करा. हॅलो. येस मॅम, आवाज येतो तुमचा, आम्ही ऐकतो सर्वजण, बोला. हा सर, तो मी त्या टॉपिक वरती पर्टिक्युलर केला होता, तोच नाही म्हणजे अजून तुम्ही जे जे सांगितले होते टॉपिक्स, त्या अशा निवडक असे टॉपिक युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे याच्यावरती पण प्रिपेअर केला. त्यामुळे माझा एसए वगैरेचं छान मी व्यवस्थित घेतलं सगळं फॉर्मॅट मध्ये. बॅक जे असतात आधीचे जे केसेस म्हणजे लोकमान्य टिळक पासून ते खूप व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलंय.
आता एक्झामिनर कशा पॉइंट ऑफ व्ह्यूने चेक करतात ते माहिती नाही, पण मी कंटेंट लेटेस्ट जजमेंट वगैरे ऍड करून त्याचे आर्ग्युमेंट्स इन फेवर, आर्ग्युमेंट्स इन ऑपोजिट हे सगळं टाकून कन्क्लूड केलंय व्यवस्थित. आता बघू, बाकीचं सगळं अटेम्प्ट केलंय. आणि जजमेंट रायटिंगचं पण सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आलं. रिकव्हरी आणि तुम्ही म्हटलं होते स्पेसिफिक आणि रिकव्हरी वरती जास्त विचारलं जातील, बहुतेक तेच येतील. सो त्याबद्दल पण आम्ही केलं होतं तसं प्रिपरेशन. येस मॅम, चालेल Hello? मॅम. एक्झामिनर सुद्धा चांगल्या हो म्हणजे त्याच मी ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगितलं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चेक करतील त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्ही रिसेंट जजमेंट्स वगैरे तर दिलेले आहेत. माझी बोला हा मॅम. तर माझी एक अशी क्वेरी होती. फर्स्ट अटेम्प्ट आहे सर, मला ह्याच्या आधी काही एक्सपिरियन्स नाहीये या एक्झामचा. सो मग सर ह्याच्यामध्ये कसे म्हणजे मार्क्स कसे काउंट करतात किंवा मेरिट कशी लागते ह्याच्याबद्दल मला माहिती नाही काय. मेरिट आता म्हणजे जेवढे मार्क भेटलेले ते तुम्हाला वरून 1/3 लोक घेतात फक्त. 63च्या 3 पट लोक घेतात ते आता तुम्हाला इंटरव्ह्यूला. ओके. म्हणजे 1/10 लोक मेन्सला घेत असतात आणि 1/3 लोक ते आपल्या इंटरव्ह्यूला घेत असतात. तर वर्ण काउंट करते अच्छा. किती लोक आहे समजा मेरिट वाले, त्याच्यानुसार ते तुमचे मार्क लागते. त्याच्यानुसार मेरिट लागू शकतं आपलं सगळं. ओके ओके ओके. ठीक आहे मॅम. आणि मग सर मग समजा येस मॅम. हॅलो हा बोला मॅम. सर, आता त्या एक्झाम क्रायटेरिया मध्ये असं सांगितलं ना की 50 तुम्हाला स्कोर पाहिजे नसेल, मग तिथनं पुढे तुमचं कट ऑफ लागू शकतं असं ना? 50 तर क्वालिफाईंग लागेलच तुम्हाला. तुमचं ओपन आहे ना, ओपन कॅटेगरीमध्ये? नाही, रिझर्वेशन मध्ये. रिझर्व्ह मध्ये तुम्हाला 45 लागतील त्याच्यामध्ये क्वालिफाईंगला. ओके आणि ओके. क्वालिफाईंगचा फायदा फक्त काय होतो की एखाद्या विषयामध्ये कमी पडलं तर दुसरा विषय त्याला बॅलन्स करून घेतो समजा. म्हणजे स्कोरिंग बॅलन्स होऊन जातं आणि आपण डिस्क्वालिफाय होत नाही, एवढा त्याचा फायदा होतो. बाकी असं मेरिट वगैरे कॅटेगरीचा असा काही बाकी ठिकाणी फायदा होत नाही. नाही म्हणजे तुम्ही आता म्हणले की ओपन आणि रिझर्वेशन मध्ये, तर मग त्याच्यामधून तसं काय त्यांचं वेगळं क्रायटेरिया धरला जातो का? फक्त क्वालिफाईंग मार्क्ससाठी क्रायटेरिया आहे, बाकी मेरिट मध्ये नाही आहे काही असं. ओके 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 सर, थँक्यू सर. ठीक आहे मॅम, थँक्यू. येस, एनीबडी एल्स वांट टू से समथिंग? हॅलो. हा सर, बोला सर. हा सर, मी विनोद आरे बोलतोय कल्याणवरून. येस सर, बोला सर. हा सर, म्हणजे आजचा पेपर जर बघितला सर, तर म्हणजे गुरूंचं महत्व किती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. म्हणजे फक्त भारतीय संस्कृतीच नाही, जगभरात गुरुला का सर्वश्रेष्ठ स्थानी ठेवतात, तो आजचा पेपर सर. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्रिपेअर केलं, उत्तम जजमेंट लिहिले, इझी व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि त्यामुळे असं मनाला समाधान आहे की हा काहीतरी होऊ शकतं बाबा. आज पेपरचे अपेक्षित रिझल्ट आहेत सर. 3rd अटेम्प्ट आहे माझा. फर्स्ट अटेम्प्टला तुमचं मार्गदर्शन मला मिळू शकलं नाही, जजमेंटला राहिली फर्स्ट अटेम्प्टला. एसे तर काय तिथपर्यंत पोहोचलोच नाही. सेकंड अटेम्प्टला मी फक्त जजमेंट रायटिंग साठी तुमच्याकडे होतो. सिव्हिलला मी 13 सेक्युअर केले आणि क्राईमला 12 मिळाले होते जजमेंटला. आणि यावेळेसही लास्ट मोमेंटला मी बोललो त्याला फायदा तर होईलच, पुन्हा जजमेंटला आलो, पुन्हा सेडिशन टॉपिक डिस्कस झाला. आणि मागच्या वेळेस जो माझा कमी राहिलो होतो, मी निबंधाला कमी राहिलो होतो, तो निबंध ही आहे असं तुम्ही जसं सांगितलं होता. तुमचा व्हिडिओ कसा आहे, केस लॉ, सर्व केस लॉ त्या फॉर्मॅटमध्ये बसवलाय. म्हणजे मला माझी इम्प्रुव्हमेंट जाणवली की म्हणजे गुरूंमुळे हे फक्त शक्य आहे. तुम्ही फक्त बेर ऍक्ट वाचून पास होणार नाही JMFC. तुम्हाला त्या व्यतिरिक्त काय जे आवश्यक आहे ते तुमच्यामुळे सर ते झालेलं आहे. सर खूप धन्यवाद सर, एवढंच बोलायचं मला. येस सर, तुम्ही तुमचा कमेंट पण पाहिला मी. तुमचा कमेंट मी ठेवलं होतं स्टेटसलाच. हो सर. अच्छा अच्छा. मी तुम्हाला पेपर वरून घरी आलो की पहिले तुम्हाला मेसेज केला सर. हो सर. चालेल सर, चालेल. हो सर, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. Yes. Anyone else have something to say? Yes ma'am, बोला. सर, मी आगवणे, वैशाली आगवणे बोलते सर. येस मॅम, तुम्ही यावेळेस हे झाले मॅम, म्हणजे डीजे पण क्लिअर झाले सर माझे. तर तेच सर, आपले म्हणजे मी जवळजवळ लॉकडाऊन पासून सर आपले क्लास करतेय. येस मॅम, मी आता 2 वर्ष कंटिन्यू मिसेसला मी ते सांगत होते मॅम. हा, तुम्ही ज्यावेळेस तुमचं अच्छा. कॉंग्रॅच्युलेशन केलं ना, त्यावेळेस मी मिसेसला सांगत होतो
म्हणजे आपल्या जेव्हापासून आपण हे हो. ऑनलाईन सुरू केलं तेव्हापासून मॅम आपल्या सोबत आहेत म्हटलं मी. सोबत आहे, बरोबर आहे. हम्म. तर तेच तुमच्या नोट्स मी सर शक्यतो मी प्रयत्न करते की तुमचं लेक्चर कधीच मिस करायचं नाही. कुठेही असतील तरी मी अटेंड करते. कारण नुसतं नोट्सच नसतात सर महत्वाच्या. तुम्ही जे बोलता ना नोट्स व्यतिरिक्त पण त्याही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यातून पण बरंच आपल्याला म्हणजे शिकायला मिळतं. तर एक्झॅक्टली मला कंटिन्यू मी जे कंटिन्यू जर तुमचे क्लास केले, तुमचे नोट्स वाचले, ते 2 वर्ष इतकं सगळं झालं ना, तर ते मला पेपर म्हणजे अगदी जेएमएफसीचा तर अगदी म्हणजे मला 89 स्कोर होता जेएमएफसीला. म्हणजे 90 होता सर. आणि डीजेला पण मला सर 140 स्कोर आहे माझा. अरे वा. आणि मेरिट 105 ला लागलेलं आहे. तर हे सगळं श्रेय ना सर फक्त ना फक्त तुमचं आहे सर. 105 ला मेरिट इतरांना पेपर 144 स्कोर म्हणजे तुम्ही किती म्हणजे ह्याच्यामध्ये आहे. तुम्हाला काही भीतीच नव्हती त्याच्यामध्ये कुठलीच. हो, तर हे सगळं सर आपल्यामुळे, आपल्या क्लासमुळे आणि तुमच्यामुळे शक्य झालं आहे सर. मला धन्यवाद. म्हणजे सगळ्यांना माझं नाव पहिलंच आहे सर. तर ते पहिलंच नाव नाव आहे तुमचं. पाहूनच सगळ्यांना पहिलंच नाव आहे लिस्टमध्ये. तर खूप मागच्या वेळेस पण प्रचंड सगळ्यांना आनंद झालाय. हो, हो. मागच्या वेळेस पण सर थोड्यासाठीच गेलं होतं. मागच्या वेळेस पण मॅम आपले काय त्यांचं नाव आपले एक सर होते बघा, त्यांचं पण नाव सुरुवातीलाच होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या ह्याच्यामध्ये. आडके सर होते. हा अनिकेत सर सतीश पवार सर आडके. काहीतरी नाव होतं त्यांचं. ते पण त्यांचं पहिल्याच ह्याच्यामध्ये हो, नाव हो. होतं. यावेळेस मी लिस्ट बघितली तर म्हणलं मॅडमचंच नाव दिसतंय म्हणलं सुरुवातीला. हो, हो. पहिलंच नाव माझं होतं सर. आणि जेएमएफसी मेन्स पण दिली सर. पेपर अतिशय व्यवस्थित गेलेला आहे. ए टू झेड जजमेंट म्हणा, सिडिशन तर एसे तर आपलाच आला होता. त्यामुळे तर काही प्रश्नच नाही. चांगलं 3 पेज भरून पूर्ण अगदी इंट्रोडक्शन, लीगल बॅकग्राऊंड, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, कन्क्लुजन, सजेशन, आर्ग्युमेंट फॉर, आर्ग्युमेंट अगेन्स्ट अगदी सगळं म्हणजे 3 पानाचा एसे सगळं थोडं लिहिलेलं आहे सर. येस आणि कन्व्हिक्शनचं जजमेंट लिहिलं सर. तेही चांगलं मोठं लिहिलेलं आहे. म्हणजे पेपर चांगले सोडवलेत मेन्सचे पण. येस मॅम. येस मॅम. ते सेडिशन मध्ये आपल्या यावेळेसचं जजमेंट पण लिहिलं असेल तुम्ही सुप्रीम कोर्टाचं ते. म्हणजे मी आपण हो, हो सर. हा ठीक आहे मॅम. ठीक. हो, स्टेट केलेलं आहे वगैरे. लिहिलं थोडं मेन्शन केलंय. म्हणजे कारण जास्त कंटेंट होत होता म्हणून सगळं थोडं मेन्शन करत 3 पेज पर्यंत केलंय मी असं सर. प्रत्येक मॅम. ह्याच्यामध्ये हेडिंग टाकून. सगळे तर अँगल आता कव्हर केलेत होप्स म्हणजे तर थोडक्यात. आहेतच. हां, सगळे अगदी. सजेशन पण कन्क्लुजन पर्यंत असे म्हणजे पॉइंट देऊन, हेडिंग देऊन त्यात थोडं एक 4 पेज ओळी सगळे मी लिहिलेले आहे, पूर्ण लिहिलेलं आहे. आणि जजमेंट पण पूर्ण व्यवस्थित केले. पेपर चांगला लिहिलेला आहे सर. येस मॅम. आता मेन्सचा तर आहेच बघूया. आता. मेन्सचा तर तुम्ही चांगला त्याच्यामध्ये परफॉर्म करणारच आहे. तुमच्याकडून डीजेच्या रिझल्टची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही मेन्स. ऑफकोर्स सर 100% मी येस मॅम. करणार. म्हणजे मागच्या चुका मागचं काही डीजेसाठी पण प्रयत्न करणार. येस मॅम. नाही. हो. आपल्याला मी नंतर सर करेल कॉन्टॅक्ट. मला सविस्तर बोलायचं पण आहे पर्सनल. तर येस. येस मॅम. आता बोलू शकता तुम्ही. हां, येस सर. तर सर मला आपले खूप धन्यवाद. कारण आपल्या क्लासमुळेच जे काही स्कोर मिळाला आहे आणि जे काही मला म्हणजे कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे, क्लासेस केल्यामुळेच ते नॉलेज आलेलं आहे सर. अदरवाईज शक्य नव्हतं. तर खूप धन्यवाद सर. आणि अशीच अपेक्षा करते की आता पुढेही तुम्ही सहकार्य कराल. मला डीजेचं प्रिपरेशन करायचं आहे. आपल्याला कॉन्टॅक्ट करेलच सर. येस मॅम. थँक यू सो मच सर. येस मॅम. थँक्यू मॅम. मी सोबतच आहे तुमच्या. नक्की सर. थँक यू सो मच. येस मॅम. थँक्यू. येस. नेक्स्ट. माया मॅम तुम्ही काहीतरी बोलत होता ना? खैरनार मॅम. येस मॅम बोला ना. सर ऍक्च्युली ते जे बोलत होत्या ना मॅम, तर तसंच मलाही वाटत होतं. म्हणून मी बोलले की मलाही एक्झॅक्टली तेच बोलायचं होतं की नोट्स लिहिण्यापेक्षा म्हणजे लेक्चर प्रत्येक जे ऐकतो ना त्यातला एक शब्द सुद्धा इतका महत्वाचा आहे की तो सुद्धा मिस नाही झाला पाहिजे. जसं तुम्ही नेहमी सांगता ना सर की लेक्चर मिस करू नका आणि ते खरंच महत्वाचं आहे. प्रत्येक लेक्चर म्हणजे प्रत्येक लेक्चर काही ना काही कन्सेप्ट क्लिअर करून जातं सर आमची. तेच मलाही ते मॅम जे म्हणत होत्या ते पटलं आणि म्हणून मी बोलले की एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचं होतं सर.
येस मॅम, येस मॅम, थँक्यू मॅम. ओके. येस, अजून कोणाला काही बोलायचं आहे? हा, हॅलो हा राठोड सर, बोला सर. सर, डिफरन्सेस आपण पॅराग्राफ मध्ये लिहिले तर किती मार्क देतात सर ते? डिफरन्सेस सर, आता ह्याच्यात कसं आहे, जर समजा तुम्हाला तुमच्याकडे म्हणजे समजा क्वालिटी पॉईंट्स असतील त्याच्यामध्ये, तर तुम्ही बरोबर. ते आपलं ह्याच्यामध्ये लिहायला पाहिजे. पॅराग्राफ मध्ये लिहिलं तर मार्क त्याच्यामुळे काही कमी जास्त होत नाहीत. पॅराग्राफ मध्ये बरोबर. जर लिहिलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळतात, जसे आपल्या शॉर्ट नोटला वगैरे समजा मार्क मिळतात. त्या पद्धतीने तुम्हाला ते बरोबर. हो. म्हणजे चांगले मार्क देतात. असं नाही तुम्ही 5 मार्काचा डिफरन्स समजा तुम्ही तशा पॅराग्राफ मध्ये जर लिहिला असेल, तुम्ही चांगलं हो. लिहिलं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते 3.5-4 मार्कापर्यंत सुद्धा मिळू शकतात तुम्हाला. त्यामुळे पॅराग्राफ 5 मध्ये मार्क त्याच्यामुळे असं नुकसान झालं असं काही विचार, म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला असा विचार नका करू. बरोबर. ते काय झालं, मी ते 5 मार्काला जे डिफरन्सेस आलेले ते हा काय हा. झालं, ते मी पॅराग्राफ मध्ये लिहिलेले आहेत. 5 मार्काला फक्त 5च डिफरन्सेस पॅराग्राफ मध्ये लिहिलेले आहेत. अच्छा अच्छा अच्छा. तर ते मिळू शकतात का मार्क? हो हो, म्हणजे मिळतील सर. डिफरन्सेसच्या ह्याच्यानुसार डिपेंड असतं. आता मी जसं बरोबर. तुमचे पेपर चेक केले, मी समजा तुमच्या पेपरमध्ये मी तुम्हाला टाकत होतो की समजा समन्स अँड वॉरंट केस आहे. आता हा हो. डिफरन्स असा आहे की याच्यामध्ये म्हणजे भेटतात 10 पॉईंट त्याच्यात आरामशीर भेटतात. तर बरोबर. डिफरन्स हो. असा आहे, डिफरन्स कसा आहे त्याच्यानुसार त्या गोष्टी डिपेंड करतात. रॉंगफुल कन्फाइनमेंट आणि रॉंगफुल डिस्टन्स असेल तर तुम्ही 10 पॉईंट आणणार कुठून त्याच्यामध्ये? तर अशा बरोबर. वेळेस हो कमी सर. जर लिहिले तरी त्याच्यामध्ये चालतं. असं म्हणजे निगेटिव्ह जास्त त्याचा विचार नाही करायचा. बरोबर. बरोबर. ओके. ठीक आहे सर. थँक्यू सर. बाकी थँक्यू. ओव्हरऑल पेपर ओके. व्यवस्थित होता सर? म्हणजे ओव्हरऑल तुम्ही व्यवस्थित केलं सगळं? हो, मी कव्हर केलेला आहे. मला सिव्हिलचा तर छानच गेलेला आहे, काहीच अडचण नाही. फक्त क्रिमिनल मध्ये थोडस वेळेचं मॅनेजमेंट थोडस चुकल्यामुळं थोडीशी गडबड झाली, पण पेपर कव्हर केलेला आहे मी सर. ओके 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 ओके. हो. ठीक आहे सर. थँक्यू सर. ओके सर. येस सर. हा येतो मॅम. हा सर, मला बोलायचं असं आहे की मी तुमच्या प्रीच्या पण बॅचला होते आणि प्रीचा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा तो 80ला कट ऑफ गेला आणि माझे साधारण फक्त 64 काहीतरी मार्क्स बनत होते सर. पण मला सांगायचा उद्देश हा आहे की मी प्रॅक्टिसमध्ये 12 वर्ष झाले प्रॅक्टिस करते सर. माझे कोर्टामध्ये खूप सारे मॅटर्स आहेत. सगळं काही एक म्हणजे मी डिप्रेस थोडंसं झाले होते की मला फक्त असं वाटलं की असं तर नाहीये की प्रॅक्टिसमध्ये एका ठिकाणी आपल्याला न्याय मिळतोय म्हणून इकडे काहीतरी असं घडतंय की ज्याच्यामुळे मी हा पेपर क्रॅक नाही करू शकले प्रीचा. तर ते त्याच्या मागचं कारण सर माझा ओव्हर कॉन्फिडन्स होता. आणि मला हे कन्फेस याच्यासाठी करायचंय सर की ज्यावेळी मी LLB केलं 2007, 8, 9, 10 तर मी 3ही वर्ष कॉलेजचे टॉपर राहिले सर. आणि इतका ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे झाला होता की त्याच्यानंतर मी प्रॅक्टिसमध्ये आले सर आणि प्रॅक्टिसमध्ये पण एकदमच दमदार एंट्री झाली आणि इतक्या साऱ्या केसेस, इतके सारे निकाल आणि असं वाटायला लागलं की आता म्हणजे खूप काहीतरी मिळवलं बाबा नाही का. आणि पण ज्या वेळेला सर म्हणजे मुलं वगैरे झाल्यानंतर एक स्टेज आली की आता मला असं वाटलं की नाही मी पेपर देऊ शकते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा फॉर्म भरल्यापासूनचं जे टेन्शन आलं सर आणि ज्यानंतर अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळी धाडकन उतरलाच पूर्ण म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्सच उतरून गेला सर पूर्ण. आणि तेव्हा आपल्याला कळलं की नाही आपण कुठेतरी परत एकदा मागे झालोय की काय. पण मग सर मी युट्यूबला काही व्हिडिओज पाहिले आणि खूप शोध मोहीम चालू होती की कोणाचा तरी व्हिडिओ आपल्याला एखादा जो एक खूप छान कळेल आणि तुमचं आगमन झालं सर. आणि नेमकं तुमचे जे काही व्हिडिओ पाहिले तर इतका म्हणजे समजावण्याचा जो एक तुमचे खूप जुने व्हिडिओ पण पाहिले सर मी. तुमचा पहिला व्हिडिओ सुद्धा पाहिलाय मी. तर एक जाणवलं की आपल्यापेक्षा 10 वर्षाने लहान असलेला व्यक्ती जो इतकं छान सांगू शकतो की मला असं वाटतं की तो व्यक्ती आपल्यापेक्षा 20 वर्षाने मोठा आहे अनुभवाने. म्हणजे सर इतकं तुमच्याकडून मला शिकायला मिळालं सर लेक्चरचा. म्हणजे एकही लेक्चर सोडलेला नाहीये मी सर तुमचा. प्रत्येक लेक्चर मी जॉईन केला. तुमचा प्रत्येक व्हिडिओ नवीन आलेला व्हिडिओ जॉईन केला. त्याच्यानंतर सर तुम्ही जे काही स्पीचेस केले डॉक्टर B.R. आंबेडकर सारख्या मोठ्या हस्तीवरती ते स्पीचेस सर आमच्या घरातल्या लोकांनी सुद्धा ऐकले. आणि म्हणजे इतकं हे झाल्यानंतर सर मला सांगायचा उद्देश हा आहे की सगळ्यांना ऐकणाऱ्यांना बोरही वाटत असेल पण मला हे सांगायचंय सर की ज्यावेळी मी मेन्सचं लेक्चर तुमचे केले मी प्री तर पास नाही झाले
पण मी मेन्सचे लेक्चर सर्व काही जॉईन केले. मी APP ला पण आहे सर. तर APPचेही काही हेही थोडं स्ट्रेस येतच होता. पण तरी पण मी मेन्सचे एवढे लेक्चर केले आणि ज्यावेळी ह्या मुलांनी 2 जुलैचा पेपर दिला सर आणि पेपरचे PDF जेव्हा आलेत तिथे, तेव्हा मी तर म्हणजे अक्षरशः PDF पाहिल्यावरच मला जाणवलं, अरे मी तर हे पेपर पूर्ण लिहू शकले असते. आणि सर विशेष म्हणजे सिव्हिलचा जो जजमेंट आहे ते रिकव्हरी मनी सूटचे जे आहे ते मी स्वतः सर 7-8 निकाल घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी जो क्रिमिनलचा आहे तो 354चा आहे. आपल्या इकडचे मुलं काही सांगतायत की त्याच्यामध्ये त्यांनी कन्व्हिक्शन लिहिलं सर, पण मी ऍक्विटल लिहिलं असतं सर त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीचं म्हणजे वाचल्यानंतर मला हे जाणवलं की अरे बापरे, आपण तर हा पेपर आणि मी माझ्या मैत्रिणीशी डिस्कस पण केलं सर त्याच्याबद्दल, की म्हटलं अगं हा पेपर तर मी पूर्ण सॉल्व्ह करू शकले असते. बिना रिव्हिजन मी सॉल्व्ह करू शकले असते म्हटलं. तर म्हणजे जो ओव्हर कॉन्फिडन्स माझा झाला होता तो परत पडला. त्यानंतर आता मला जो आलाय ना सर, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये सर. म्हणजे हा एक मला कॉन्फिडन्स असाच निर्माण झालाय की आता जी मी ही प्री देणार आहे ती तर मला क्रॅक करायचीच आहे. पण मेन्स जो आहे त्यावेळी कदाचित मी लेक्चर लावणार नाही मेन्सचे, कारण की मी आता ह्याच्यासाठी कम्प्लीट करून घेतलं सर. पण APPचा जो सुद्धा पेपर आहे माझा सर, तो सुद्धा मला ही गॅरंटी आहे की मी क्रॅक करेल आणि त्याचं ना 100% श्रेय तुम्हालाच असणार आहे सर. कारण की APPचं तर इतके छान लेक्चर्स घेतले तुम्ही की म्हणजे जे मायनर लॉज आहेत ना, हे मला तरी नाही वाटत का आमच्या कोर्टातल्या 550 वकिलांमध्ये मी सोडून कोणाला माहिती असतील. इतका कॉन्फिडन्स मला तयार झालाय सर. आणि मला असं वाटतं की पुन्हा मला तसंच बोलायला नको लागायला की मला ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता सर. पण नक्कीच की मी APPचा पण पेपर क्रॅक करेल याचं पण मला एक होप तयार झाली सर. आणि हे सगळं काही फक्त आणि फक्त आपल्या क्लासमुळे आणि तुमच्यामुळेच सर. आणि त्यानंतर तर मला आता ही प्री पण द्यायची आहे आणि मला मेन्स पण द्यायची आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना सांगते की आपल्या सरांचं असं नाहीच आहे की आपण फोन केला आणि कोणती क्युरी विचारली आणि सरांनी आपल्याला क्लिअर केली नाही. आणि म्हणजे फोनवरही सांगितलेलं इतकं छान कळतं की ऑफलाईन क्लास करायची गरजच नाही. खूप ऐकलं पुण्यामध्ये इकडे ऑफलाईन क्लास इतका छान आहे आणि आमच्या काही मैत्रिणींनी सुद्धा डायव्हर्ट केलं सर आम्हाला की आमचा हा क्लास खूप छान. मी नाव घेत नाही क्लासचं, पण आमचा हा क्लास इतका छान आहे की तिथे म्हणे 55 विद्यार्थी तर आमच्याच क्लासचे असतात पुण्यातल्या. म्हणजे इथपर्यंत सांगितलं गेलं सर. पण मला ही गॅरंटी आहे की काही दिवसांमध्ये आपल्या क्लासचेच विद्यार्थी त्यांच्या क्लासचं नाव मागे टाकतील सर. ही तर मला गॅरंटीच आहे. आणि मला सुद्धा स्वतःला असं वाटतं की ह्या मी कधीच कुठे बोलत नाही सर. मी आज पहिल्यांदाच बोलतेय. म्हणजे मी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर बोलत नाही शक्यतो. आणि मग बोलली की मी खूप जास्त बोलते त्यामुळे मी जास्त बोलत नाही. तर ऍक्च्युली मला बोलण्याचा उद्देश असा आहे की मला नेक्स्ट स्पीच तेव्हाच द्यायचंय जेव्हा मी मेन्स पास झालेले असेल सर आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला सांगेन की ह्या मुलींसारखं किंवा ह्या इतरांसारखं की सर तुम्ही इंटरव्ह्यू केव्हा स्टार्ट करताय, इंटरव्ह्यूचे मॉक इंटरव्ह्यू म्हणा किंवा तुम्ही इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी केव्हा स्टार्ट करताय, हीच अपेक्षा आहे सर माझी. तर मला बोलायचा उद्देश हाच होता की ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा नका ठेवू. म्हणजे जर असं वाटत असेल की आपण खूप काही करून घेऊ तर या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपल्याला एकदम धाडकन जमिनीवर आढळतात सर. आणि खूप मोठं कॉम्पिटिशन असतं हे. खूपच मोठं कॉम्पिटिशन असतं सर. इतक्या लोकांमध्ये म्हणजे आपण इतका किती अभ्यास केला तरी तो कमीच असतो सर. आणि त्याच्यामध्ये तुमच्या सिंहाचा वाटा आहे की आम्हाला त्यातनं तुम्ही इम्पॉर्टंट जे सांगितले हा येणारच आहे. हा तुम्ही कराच. आणि खरंच तसेच आलेत सर तिथे पेपर. आणि एक तुमची जी पद्धत होती सर ऍक्च्युली म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना की तुम्ही एक वही प्रिपेअर केली होती आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सिनॉप्सिस लिहितात सर. तर ऍक्च्युली 12 वर्षांपूर्वी माझी पण तीच पद्धत होती सर अभ्यास करायची. आणि तीच मला तुम्ही जे जे काही सांगायचेत ना सर असं जाणवायचं की अरे वा, म्हणजे मला एकदम फ्लॅशबॅक मध्ये गेल्यासारखं. अरे सर बरोबर सांगतायत. म्हणजे आपण आहे ना कुठेतरी 12 इयर्स मध्ये ना अभ्यास सोडून खूप मोठी चूक केली असं वाटायला लागलं. आणि मग नंतर मला असं जाणवलं की मग त्या मनाला 65 स्कोर माझा काही कमी नव्हता. म्हणजे मला आता अभ्यास करायला पाहिजे आणि मला असा अभ्यास करायला पाहिजे की निदान मला 95 स्कोर जायला पाहिजे की तो कितीहीला कट ऑफ जाऊ देत तरी पण मला कमी पडायला नको असं वाटायला पाहिजे सर. आणि तुमचे जे IMP क्वेश्चन्स आहेत ते मी जेवढे नोट करून ठेवले होते सर बरोबर सर तेच आले पेपर्समध्ये, मेन्सच्या पेपर्समध्ये. मी दिलेला तर नाहीये पेपर पण. आणि नेमकं तुम्ही घेतला होता स्पेसिफिक परफॉर्मन्सचा आपला जजमेंट रायटिंगचं पण मी लेक्चर केलं होतं सर. पण तुम्ही ते सांगता नेहमी सांगायचे की रिकव्हरी सूट पण येऊ शकतो, स्पेसिफिकचा पण येऊ शकतो, रिकव्हरी सूट पण येऊ शकतो. आणि सर इतके मी स्वतःचे जजमेंट इतके वाचलेत सर की म्हणजे मला तर इतकी तर गॅरंटीच आहे की मी दोघं जजमेंट तर एकदम उत्तम लिहू शकते.
आणि राहील प्रश्नांचं एक सांगायचं एक असं की तुम्ही जे देता ना सर म्हणजे एकदम IMP तर कव्हरच करून टाकता पूर्ण म्हणजे तो जो एक चॅप्टर असतो ना तो पूर्ण कव्हरच करून टाकतात की म्हणजे इतरत्र वाचूच नका तुम्ही, हेच वाचा आणि एवढंच लिहा आणि एवढंच बरोबर असणार आहे. आणि ते इतकं वाचायला पण सोपं वाटतं ना मग की नाही हा हे इतकंच परफेक्ट लिहायचंय बरं का. आणि हे परफेक्ट लिहिल्यानंतर इतके मार्क आपल्याला तर 101% मिळणार बाबा. तर हे इतकं छान आहे ना सर, म्हणजे ही पद्धत आहे ना आजपर्यंत आमच्या सुद्धा शिक्षकांनी सर कधीच सांगितली नाही. म्हणजे लॉचे आम्ही 3 वर्ष केलेत, पण तुमचा जो 27 पेक्षा जर 50 म्हणावं लागेल की 50 वर्षांचा तुमचा अनुभव आहे असं मला वाटतं सर कधी कधी तुमच्याकडे पाहून. म्हणजे इतका जास्त अनुभवी व्यक्ती असू शकतो. म्हणजे तुम्ही काय माहिती मला असं वाटतं की तुम्ही JMFC खूप वेळा पास झालेत की काय असं वाटायला लागून जातं सर. म्हणजे इतकं छान सांगतात तुम्ही सर. खूप होतंय माझं बोलणं, बोर होईल सगळ्यांना. थँक्यू सर, पण खूप खूप आभारी आहोत तुमचे सर आम्ही सर्व. थँक्यू सर. येस मॅम, धन्यवाद मॅम. त्या अनुभवाचं असं असतं की म्हणजे शिक्षकाचा अनुभव कसा काउंट होतो. समजा एका वर्षामध्ये समजा एक आपले कॉलेजचे वगैरे जे शिक्षक असतात एका वर्षामध्ये त्यांनी एकदा CRPC शिकवलेला असतो. माझ्याकडे नाही म्हटलं तरी म्हणजे आपल्या एक 25 बॅचेस झाल्यासारख्या होतात. JMFCच्या 10 बॅचेस समजा, प्रिलिमच्या त्याच्यात 10 बॅचेस, APPच्या एवढ्या सगळ्या बॅचेस. त्याच्यामुळे एकच विषय वर्षातनं मी CRPC समजा वर्षातनं मी नाही म्हटलं तरी 20-25 वेळेस तरी शिकवलेला असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते परत परत लक्षात येऊन जातं की नेमकं काय आहे याच्यामध्ये वरवरच पाहतो. पण नाही ना सर, प्रत्येक लेक्चरला तुमचं नवीनच वाटतं आणि आम्हाला म्हणजे असं वाटत नाही का तुम्ही रिपीट करत असाल. कारण की मी प्रत्येक वेळा रिपीट केलेत. मी APPला पण होते, लगेच JMFCच्या मेन्सलाही पुन्हा केला. पण अक्षरशः म्हणजे नवीन रित्या कन्सेप्ट समजते आणि अजून क्लिअर होते सर. म्हणजे कन्सेप्ट समजावण्याची तुम्ही प्रीला तर इतक्या छान कन्सेप्ट समजावल्या होत्या की मेन्सला तर असं वाटलंच नाही की परत ही कन्सेप्ट मला म्हणजे समजली नाही. असं झालंच नाही सर. आणि जे उदाहरणं दिलेत तुम्ही एक एक उदाहरणं, टोमॅटोचे उदाहरणं, अरे इतके गावाकडचे इतके छान छान उदाहरणं दिलेत सर. ऍक्च्युली माझं आयुष्य मुंबईमध्ये गेलंय. मला हे काही माहितीच नव्हतं गावाकडच्या काही गोष्टी. पण तुमच्या गावाकडच्या गोष्टींमध्येच म्हणजे जे उदाहरणं आहेत ना सर ते गावाकडच्या लोकांना इतक्या छान पद्धतीने समजू शकतात. आणि खूपच म्हणजे सुंदर उदाहरणं देता सर तुम्ही. आता काय बोलणार, मला बोलायला शब्दच नाही आहेत डायरेक्ट. असं झालंय. चालेल चालेल. खूपच म्हणजे तुमचं तर बोलावं तितकं कमीच आहे सर. तुमचं हे लेक्चर पण कमी पडून जाणार त्याच्यासाठी. असं आहे. थँक्यू मॅम, थँक्यू. ओके, थँक्यू सर. येस येस. अजून कोणाला काय बोलायचं आहे? येस, एनीबडी? हॅलो सर. येस मॅम, योगिता मॅम बोला मॅम. हॅलो. हॅलो. हा बोला बोला म्हटलं मॅम, येतोय आवाज. हा सर, खूप नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडं लेट जॉईन केलं. चालेल चालेल, बोला मॅम. हॅलो. हा बोला, हा आवाज सर, येतोय. ऍक्च्युली यावेळेस एलिजिबल नव्हते मी मेन्सच्या एक्झामला. येस मॅम. हॅलो, आवाज येतोय का सर? कारण इकडे खूप नेटवर्क इश्यू आहे. हा थोडासा आहे नेटवर्क इश्यू. मी थोडासा व्हिडिओ बंद करतो माझा. आता बोला तुम्ही. ओके. हा सर, ऍक्च्युली यावेळेस मेन्सला एलिजिबल नव्हते. पण तुमच्या पहिल्यापासूनचे सगळे क्लास अटेंड केल्यामुळे नॉलेज मध्ये तर खूप 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 भर पडली सर. येस मॅम. आणि म्हणायचं लास्ट एक्झाम होती त्यावेळेस तुम्ही तुमच्या परीने पूर्ण केलेलं होतं आणि कुठेतरी तुमची अपेक्षा असेल जी की आम्ही पूर्ण नाही करू शकलो, त्यासाठी सो सॉरी. पण नेक्स्ट टाइमची जी एक्झाम असेल ती मेन्सची आम्ही नक्कीच क्रॅक करणार सर, हे लास्ट टाइम प्रॉमिस करते. आणि आता नेक्स्ट टाइम जेव्हा बोलेल तेव्हा एलिजिबल असेल तेव्हाच बोलेल सर. येस मॅम, येस मॅम. पुन्हा यानंतर मी स्वतःहून फीडबॅक देणार नाही. जोपर्यंत स्वतः JMFC पास होत नाही तोपर्यंत पुन्हा फीडबॅक देऊ नये. त्यामुळे आज लास्ट टाइम पुन्हा म्हणजे फीडबॅक देते. आणि सगळ्यात जास्त थँक्स तुमच्यासाठी आहेच, पण थँक्स आपलं प्रेरणा गायकवाड मॅम की तुम्ही खूप हवेच्या झोक्यात नोट्स लिहून होताही आपल्याला सगळ्यांना नोट्स प्रोव्हाइड लिहू शकले. हॅलो. येस मॅम, थोडासा तुमचा ब्रेक झाला मध्ये आवाज. हो सर, खूप नेटवर्क इश्यू आहे. खूप बोलायची इच्छा आहे पण नेटवर्कमुळे मला बोलता नाही येते सर. येस मॅम. हॅलो. हा आता येतोय आवाज तुमचा. येतोय सर आवाज? हो येतोय येतोय.
म्हटलं आपल्या क्लासमध्ये सर तुम्ही खूप हवेच्या झोकात नोट्स लिहून दिल्यात. पण या स्पीडमध्येही प्रेरणा गायकवाड मॅमनी आपल्याला सगळ्यांना नोट्स प्रोव्हाईड केल्या म्हणून मी त्यांना थँक यू म्हणू इच्छिते, की त्यांनी नोट्स प्रोव्हाईड केल्यात. त्यामुळे सगळ्या जणांनी पेपर छान कंप्लीट लिहिला येस आणि मॅम. यानंतर पुन्हा क्लास करणार नाही सर मी, पण तुमचं जे दिलेलं नॉलेज आहे ते हे आयुष्यभर स्वतःजवळ ठेवणार आणि त्यामुळे काहीतरी म्हणजे स्वतः चमकून दाखवणार चार चौघात. कारण आमच्याकडे धुळ्यात असे खूप कमी लोक आहेत की ज्यांनी तुमच्या क्लास केला. त्यापैकी मी एक आहे सर. आणि त्यामुळे मला स्वतःला तुमचं नाव मोठं करायचंय आणि तुमच्याबरोबर मलाही मोठं व्हायचंय सर. कारण मला तुमची विद्यार्थिनी म्हणून ओळखलं जातं आपल्या इकडे कोर्टामध्ये, धुळे कोर्टामध्ये. येस मॅम. आणि त्यामुळे नेक्स्ट टाइम नेक्स्ट एक्झाम मध्ये मी नक्कीच एलिजिबल होणार सर. थँक्यू सो मच. येस मॅम. थँक्यू मॅम. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉल करत चला तुम्ही. हो सर, नक्की. येस मॅम. प्रेरणा गायकवाड मॅम नेहमीच म्हणजे सर्वांना त्यांचं नेचरच तसं आहे, म्हणजे ते सर्वांना सगळ्या गोष्टी म्हणजे मदत करून देतात एकदम. हो सर, त्यांनी मला मध्ये 15 दिवस मला डेंग्यू झाला होता, त्यामुळे मी एपीपीचंही लेक्चर करू शकत नव्हते आणि जेएमएफसीचे करत नव्हते. त्यांनी एकूण एक पर्सनली नोट्स शेअर केल्या सर. आज बहुतेक नाही आहेत ना थँक्यू त्यांचं सर. मीटिंग मध्ये नाही बहुतेक आज. स्टील अच्छा, ओके. ठीक आहे मॅम. ठीक. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू. येस, अजून कोणी? हॅलो सर. अच्छा, आहेत का मॅम तुम्ही? तुम्ही आहेत आणि तुम्ही बोलत आहे नाही. सर. त्याच्यामुळे मला नाही वाटलं नाही सर, आहेत. म्हणजे आहे सर. आणि असं झालं की म्हणजे तुमचं एक वाक्य होतं आमच्या मनाला म्हणजे थोडंसं लागलं होतं की आम्ही यावेळेस इलिजिबल नव्हतो मेन्सला आणि महाराष्ट्राच्या मागे तुम्ही कधीच राहू शकणार नाहीत असं म्हटलं होतं. पण आज थोडंसं मेन्स देऊ शकलो नाही आम्ही आणि पेपर इतका इझी होता सर की जर आम्ही इलिजिबल असतो, मेन्सला क्वालिफाय झालं असतं तर नक्कीच टॉपरमध्ये मी, योगिता मॅम, प्राजक्ता मॅम आणि जेवढे पण आम्ही ओल्ड स्टुडंट होतो नक्कीच आमचं लिस्टमध्ये नाव राहिलं असतं. तर तेही टॉपर म्हणूनच राहिलं असतं. कारण तुमच्या दिलेल्या सगळ्याच नोट्सवरच ते पूर्ण पेपर होता. आणि म्हणजे मी ग्रुपवर पण टाकला होता कमेंट की म्हणजे सरच्याच नोट्सवरती आलेला पेपर दिसतोय असं म्हणून. आणि महाराष्ट्राच्या मागे राहिलं असं वाटलं म्हणून मी म्हटलं आता फीडबॅक द्यावं की नको असं थोडंसं वाटलं सर. आणि नेक्स्ट टाइम एक्झाम क्रॅक करूनच सरांशी बोलावं असं वाटलं. आणि कसं आहे सर, म्हणजे मला कुठलीही अडचण आली तर मी तुम्हाला कॉल केल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यांनाच माहिती, म्हणजे सगळे असं सिच्युएशन झालंय की प्रेरणा मॅम म्हणजे कॉलेज आपल्या क्लासची खूपच आवडती विद्यार्थिनी. तुम्ही सरशी बोला ना, काही असलं की तुम्ही सरशी बोला ना म्हणतात. तर सगळ्यांसारखी मी पण एक विद्यार्थिनी आहे म्हणून खूप जणांना तसंच समजावून सांगायची मी पण सरचीच तुमच्यासारखीच विद्यार्थिनी आहे म्हणून. आणि आज म्हणजे सेंड ऑफ म्हणण्यापेक्षा पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठीचा हा फीडबॅक सेशन आहे. आणि आज बोलावं की नको हेच होतं, कारण आम्ही आज जरा महाराष्ट्राच्या मागेच राहिलो असं वाटत होतं. आणि थोडं मी त्यावेळेसही तुम्हाला रिझल्ट आल्यानंतरही कॉल केले होते सर. आणि ज्यावेळेस तुमचे ते गोल्डन वर्ड्स ते तुम्ही म्हणलात की स्वतःला जर हरवत असाल तर एकतर तुम्ही माझी विद्यार्थिनी नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग जगाने हरवायची गरज नाहीये. हेच मला म्हणजे वाक्य इतकं म्हणजे नावाप्रमाणे प्रेरणा दिला आणि परत मी प्रिपरेशनला लागले सर. आणि कदाचित आता आयुष्यात आम्हाला कोणाच्या कुठल्याच गायडन्सची, कुठल्याच खूप मोठ्या एजेड गाईडची किंवा खूप जास्त फेमस क्लासेसची वगैरे आम्हाला कधीच आवश्यकता भासणार नाही सर तुमच्या क्लासमुळे. आमची इतकं नॉलेज वाढलंय सर आणि एक वेगळी ओळख झाली ऑल स्टुडंटमध्ये आमची. म्हणजे कुठेही गेले की डिस्कशनच्या वेळेस म्हणा कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही 4 पावलं पुढेच आहोत. मी थोडंसं वेळ घ्यायले कारण फीडबॅक सेशन म्हणल्यानंतर आणि इथून पुढे आता आम्ही टेस्ट सिरीज वगैरे जॉईन करणार आहोत सर, पण रेग्युलर क्लास जॉईन करणार नाही. कारण आम्ही खूप तुमच्याकडून म्हणजे सगळं शिकून घेतलं आणि असं झालं. आणि दरवेळी नवीन वाटलंय सर आम्हाला, दरवेळी नवीनच वाटलेले आहेत सगळे सरांचे वर्ड. आणि त्या ह्याच्यामध्ये थोडंसं बोलावं की नको ह्याच विचारामध्ये होते मी की आपण काय बोलावं. आपण तर मेन्सचा पेपर पण दिला नाही आणि क्वालिफाय होऊ शकलो नाही मेन्सला, कारण सरांची म्हणजे असं होतं स्वतःवरती पण कॉन्फिडन्स होता. जसं मॅम म्हणल्या मगाशी की कॉलेजमध्ये सतत टॉप केल्यामुळे ते आम्हालाही तसंच झालं होतं सर की BHL चे 5 वर्ष, LLM चे 2 वर्ष, 7 वर्ष कॉलेजमध्ये
दरवर्षी इयर बाय इयर असं टॉप करून असं झालं होतं की एक सक्सेसचा चटका लागला होता आम्हाला. आणि तो एकदमच आता ह्या एक्झाम मध्ये असं झालं की खालीच पडलो आम्ही. आणि असं झालं की आता पुन्हा जमिनीवरून उठायचंय आणि पुन्हा तयारीला लागायचंय. आणि नाही पण पुढच्या आता वेळेस आपण जे उठणार आहोत ना ते परत जे आता आपल्याला पडायचं नाहीच आहे. आता आपल्याला उठायचंच आता आहे. नाहीये. ते पेपर हो, आता पाडल्यानंतर तर आता म्हणूनच इतका ते कॉन्फिडन्स आलाय आणि हो, सरांशी आता खरंच ते तर तेव्हाच आहे. बोलायचं जेव्हा आपण मेन जेव्हा क्रॅक करणार आहोत ना नेक्स्ट तेव्हाच आपण हो. सरांशी बोलूया नाही का? हो, ते सरांशीच बोलायचं. आणि माझं ते पेटचं पण एक्झामचा असं प्रॉब्लेम झाला होता. मी सांगितलं होतं तुम्हाला कॉल करून. आणि नंतर मी युनिव्हर्सिटीचं पण फीडबॅक घेतला. तर ते म्हणले की तुम्हाला पुढे चालून अडचण येईल म्हणलं. तर म्हणजे तुम्ही कुठल्याच बाबतीत फक्त क्लासेस किंवा मेन्स, JMFC, APP, DJ याविषयीच नाही सर, आमच्या कुठल्याही पर्सनल अदर एक्झामसाठी सुद्धा तुमचं म्हणजे इतकं हेल्प असते आम्हाला की आम्हाला दुसरं कोणीच दिसत नाही सर. हर्षद कराड सरच दिसतात आम्हाला. इव्हन प्राजक्ता मॅमचं पण त्यांचं ते एक डॉक्युमेंटचं हे झालं होतं, मला सांगितलं होतं. तर आमच्या तिघींनी पण एकच सजेशन दिलं की कराड सरला एकदा विचारून बघा. आणि त्यांनी लगेचच तुम्हाला कॉल केला आणि त्यांचं सुद्धा म्हणजे तिथे समाधान झालं होतं. आणि तर असं आम्ही आधीच म्हटलं की शेवटपर्यंत आम्ही सोबतच असणार आहोत सर. कारण तुम्हाला आमच्याकडून ही म्हणजे ते आईची बाळाची नाळ जशी जोडलेली आहे सर, तसं आम्ही विद्यार्थी म्हणून तुमच्यासोबत कायमचे जोडलेले आहोत. तुम्ही नाही जरी म्हणलात हे विद्यार्थी तरी आम्ही शेवटपर्यंत असणार आहोत. आणि तुम्ही नाही म्हणणारच नाही सर आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही अशाच सोबत असणार आहोत. आणि योगिता मॅमचं तर खूपच म्हणजे आम्ही तर दोघी खूप जवळच्या मैत्रिणी आहोत हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि खरंच त्यांचे खूप आभार की मी काही दिवस TPCचा क्लास करू शकले नव्हते. तर त्यांनी मला त्यांच्या त्या डेंग्यूच्या आजारामध्ये सुद्धा मला त्या नोट्स कम्प्लीट करण्यासाठी मदत करत होत्या. आणि सर तुमच्याविषयी तर काय दरवेळी रोज जरी आम्हाला तुमचे आभार मानायला वेळ दिला ना तर रोज कमी पडेल सर. खरंच म्हणजे असं वाटतंय. आणि वाटलं सर खूप दुःख वाटलं की आमचं लिस्टमध्ये नाव नाहीये म्हणून. म्हणजे तेवढं खूप कधी एवढं वाईट वाटलं नव्हतं. आणि सगळ्यांचेच म्हणजे खूप आभार. थोडंसं नोट्सला लेट व्हायचं आणि सगळ्यांचे खूप मेसेजेस यायचे की टाका लवकर म्हणून. मग ते असं थोडंसं 2-3 मिनिटं लेट झालं की थोडं मलाही गिल्ट वाटायची की म्हणजे वेळ झाला म्हणून. आणि मला घरी काय म्हणले की ज्यावेळेस रिझल्ट आला तर पहिली गोष्ट मला घरी म्हणले, "ठीक आहे, नेक्स्ट टाइम कर प्रिपरेशन, पण एक वेळेस सरांना कॉल करून बोल." आणि मग माझं लगेचच म्हणजे सर कधी कॉल करू असा मेसेज टाकला होता मी. माझ्यापेक्षा माझ्या घरचे सुद्धा इतके अटॅच आहेत सर तुमच्याशी की म्हणजे नेहमी म्हणतात ते की त्यांचं पर्सनल आयुष्य सोडून देऊन ते तुमच्या विद्यार्थ्यांसाठी एवढं करतायत. आणि तुम्ही म्हणजे कधी-कधी असं व्हायचं की सर थोडंसं नेटवर्क इश्यू आहे, असं आहे, तसं आहे. तरी मग काहीतरी मग मला अरेंजमेंट करून द्यायची क्लाससाठी की नेटवर्क इश्यू म्हणू नको. सर स्वतः एवढं करतायत तुमच्यासाठी तर तुम्ही सुद्धा रिझन देऊ नका त्याच्यासाठी सरांच्या क्लाससाठी असं म्हणायचे. आणि खरंच काय बोलावं सुचत नव्हतं म्हणून मी खूप शांत होते सर. आणि वाटतंय तर खूप वाईट वाटलं. आणि नंतर पण आमच्या सोबतचे क्लासमधले बरेच जण मेन्स देऊन आले याचाही खूप आनंद आहे. आणि त्यांनाही पुढे शुभेच्छा देते सगळ्यांना. आणि मीही नेक्स्ट टाइम असणारच आहे. मी, योगिता मॅम आम्ही सगळेच जुने जेवढे स्टुडंट आहोत ते मॅम तेवढेच सगळ्यांना हॅलो शुभेच्छा देते. हा बोला मॅम. हॅलो प्रेरणा मॅम. हा बोला ना मॅम. हा मॅम, नेक्स्ट टाइम आपण फीडबॅक सेशन मध्ये फर्स्ट टाइम आपण सरांशी बोलणार आहोत. आपणच जायचं. हो, आपणच जायचं फर्स्ट टाइम. तर आज आपण शेवटचं फर्स्ट टाइम प्रॉमिस बोलणार राहणार माझं ते. आहोत. हो. हो येस मॅम. तेच आणि सांगितलं थँक्यू सरांशी. सर. येस थँक्यू मॅम. सर की आणि विशेष म्हणजे आम्ही सगळे एकाच ठिकाणचे आहोत. हे धुळ्याचे आहेत वाटतं. मी मालेगाव आहे. अच्छा. हा. हो आणि मी मालेगाव सर करते. आणि मी आणि सर तर लातूर जिल्ह्याचे आहोत. तर अहमदपूरची एक लज्जरीची आहे. छान 1.5 छान. तासाचाच रन आहे. हं. त्यामुळे गुरु माझ्या इतक्या जवळ होते पण मला भेटायला खूप उशीर झाला. याचं तर खूप म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे का वेळ गेला इतका माझ्या गुरुला भेटण्यासाठी असं वाटलं. आणि सर तुमचं वयाचं काहीच तिथं ही नाहीये की तुमचा अनुभव इतका मोठा वाटतो की वय जितकं लहान आहे. मी खूप जणांना तुमच्याविषयी मी मागे पण म्हणले आमच्या सिनियर डिव्हिजनच्या सरांना तुमचं क्लास विषयी सांगितले होते तर त्यांनी युट्यूबला सर्च केले होते तुम्हाला. आणि मला दुसऱ्या दिवशी सांगितले होते की हो मी पाहिले सरचे व्हिडिओ खूप चांगले आहेत.
आणि तुम्ही खूप चांगल्या सरांकडे गाईडन्स घेताय आणि असंच प्रिपरेशन ठेवा. आणि सर खरंच तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आम्ही तर JMFC क्रॅक करणारच आहोत सर. पण जे प्रॅक्टिसमध्ये पण आम्ही ज्यावेळेस नॉलेज वापरत आहोत सर, तर इतरांपेक्षा इतकं वेगळं करत आहे आम्हाला. आणि असं वाटतंय की म्हणजे आम्ही जे करतो ते इतरांना म्हणजे जजेसचं बघणं किंवा आमच्यापेक्षा सिनियर्सचे जे ॲडव्होकेट जे असतात अपोजिटमध्ये, ते सुद्धा आमच्या म्हणजे बोलण्याला किंवा आमच्या एखाद्या ऑब्जेक्शनला इतकं व्यवस्थितपणे लक्षपूर्वक बघतात आणि मग त्यावेळेस मग आम्हाला वाटतं की आणि सगळ्यांनाच माहिती झालं की आम्ही कराडचे स्टुडंट आहोत म्हणून. त्याबद्दल सर क्लासेस आहेत आमच्यासाठी ऑनलाईन असू द्या सर. कारण ऑफलाईन येणं कसं शक्य होईल हे माहिती नाही, पण ऑनलाईन कंटिन्यू ठेवाल एवढीच अपेक्षा ठेवते सर. आणि एवढं मी माझं थांबवते, नाहीतर मी बोलायला सुरू केलं तर खूप बोलेल आणि बाकीचे सगळे बोर होतील मॅम म्हणजे सर. आणि सगळ्यांचे खूप आभार करते सर. येस मॅम, थँक्यू मॅम. मी नेहमीच तुम्हाला म्हणजे प्रेरणा मॅमला मला सांगायची गरज नाही की तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा. मॅम असंही तुम्ही मला फोन करणारच आहात, म्हणजे काही असेल त्याच्यामध्ये आपण म्हणजे करूया पुढचं प्रिपरेशन. थोडंसं आपल्याला म्हणजे तुम्हाला एवढं आता तुम्हाला सर्वांना एवढी जाणीव आहे की तुमच्या रिझल्टची वाट तुमचे आई वडील जेवढी बघतात तेवढं मला सुद्धा त्याच्यामध्ये वाटत असतं. कारण तुमचे जसे त्यांचे कष्ट आहेत, तर माझेही तसे काही कष्ट असतात. त्यामुळे थोडंसं मलाही अपेक्षा असते त्याच्यामध्ये. तुम्ही पुढल्या वेळेस म्हणजे सर्वजण पूर्ण करणार म्हणजे याची मला आता म्हणजे हे आहे. कष्ट या शब्दातच आमचे कराड सर येतात. हो सर. आणि आम्ही सर काही असेल तर आम्ही कधीही आणि तुम्हाला आणि कधीच आम्हाला म्हणजे कधी जाणवलं नाही की तुम्ही थकलेत किंवा दिवसभराचं तुमचं दरवेळी आम्हाला फ्रेशच वाटत गेलेत सर. आणि ज्यावेळेस तुमचा क्लास सुरू असायचा आणि तुमचा व्हिडिओ दिसायचा आणि आम्ही दिसायचे नाही, माझ्या घरातले सगळे बघायचे, माझा भाऊ, मम्मी, पप्पा. काय म्हणायचं मला, आता जर तू म्हणजे फ्रेश होऊन बसली आणि सर बघ दिवसभराचे सेशन घेऊन इतके फ्रेश आहेत आणि तू कशी मरगळ घेतेस म्हणायची मला. आणि खरंच तुमच्याकडे बघून ते पूर्ण मरगळ निघून जायची आणि इतकं छान वाटायचं सर की क्लास लावलो आम्ही तुमच्याकडे. आणि पहिल्याच म्हणजे लॉकडाऊन पासून तुमच्या सोबत आहोत म्हणून आता शेवटपर्यंत सोबतच असणार आहोत सर, त्यात काही वादच नाही. आणि गुरु आहेत इतके आम्हाला आयुष्याला लाभले सर. ते कसं ते कल्पवृक्ष का काहीतरी वटवृक्ष म्हणून आहे की ज्याच्या खाली बसलं की विष पूर्ण होते असं म्हणतात. तसंच असं झालंय आमच्यासाठी की सर कराड सर आहेत आणि आमच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं वाटत आहे आम्हाला. काहीही जरी झालं तर आहेत कराड सर, आम्ही त्यांच्याकडून ऍडवाइस घेऊ किंवा त्यांच्याकडून गायडन्स घेऊ. नाही आम्ही JMFC किंवा APP किंवा ह्याचं फ्रीचंच म्हणून नाही सर, बाकी इतर गोष्टीचंही तुमच्याकडून खूप म्हणजे आम्हाला हेल्प झालेली आणि सगळ्या गरजू विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचता यावं इतकं तुम्ही सगळं करून ठेवलंय सर. आणि त्याचं म्हणजे परतफेड करता येणार नाही सर या जन्मी तरी नक्कीच. म्हणजे ज्याला वाटतंय की मी क्लास जॉईन करू शकेल का नाही, तुम्ही ते पण म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये फी भरा आणि क्लास जॉईन करा, पण कुणाचंच नुकसान होऊ दिला नाही सर तुम्ही. त्याबद्दल तर काय वर्ड्सच नाही आहेत सर आमच्याकडे. आणि खरंच सर थँक्यू म्हणून मी इथं असं तुम्हाला म्हणजे थँक्यू म्हणायचं आणि संपवायचं असं नाहीये सर. ते म्हणतात ना जर्नीज आर मोर ब्युटिफुल दॅन डेस्टिनेशन, तसं जर्नी खूप सुंदर आहे तुमच्यासोबत सर. आणि जर्नी असं सुरू ठेवायचे पण डेस्टिनेशन पण मिळवायचं सर. त्यामुळे थँक्यू सर. इतकं बोलते मी आणि बाकीच्यांना वाटेल खूप बोलायला ही सरांची जुनी विद्यार्थी आहे म्हणून असं वाटेल. मी एवढंच बोलते सर आणि थांबवते. मॅम तुम्ही बोलल्याशिवाय हे सेशन पूर्ण होऊ शकत नाही आम्हाला माहिती होतं. मी तेच म्हटलं मॅडम नाही म्हणजे मॅडम बोलत नाही म्हणजे मॅडम नाहीच आहेत सेशन मध्ये असं मला वाटलं त्याच्यामुळे. सर होतो आम्ही आधीपासून, पण आमच्याजवळ एक्सपिरियन्स नाही, आम्ही काय बोलणार. त्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स होता त्यांना पहिले प्राधान्य दिलं. सर म्हणजे आम्ही मेन्स एक्झाम दिली नाही म्हणून पण आम्ही म्हटलं की आपण नंतर बोलूयात, आधी बाकीच्यांचं होऊ द्या असं वाटलं. चालेल थँक्यू मॅम. अजून कुणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. आता आपले हे 4 मिनिट राहिलेले आहे त्याच्यामध्ये. येस लवकर म्हणजे कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता आता. येस एनीबडी. सर आवाज येतोय का? येस मॅम येतो आवाज, बोला. हॅलो. येस मॅम बोला. हा सर मी क्वालिफाय नाही झाले त्यामुळे जास्त दुःख होतं आणि मला
फीडबॅक द्यायचा नव्हता ऍक्च्युली, पण तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायची ही एकच संधी आहे असं वाटतंय. आणि आता एंडला फक्त एवढं सांगायचं की आता तुम्हाला मेन्स आणि इंटरव्ह्यू पूर्ण क्लिअर होऊनच कॉल करेन. मी जास्त शक्यतो बोलत नाही, पण आज मदत केली बोलायचं. आणखी सर, बोर्ड अशी वेडी वाकडी कुठेही फिरत होती 2-3 वर्ष, की त्याला फक्त JMFC करायचं एवढंच माहिती होती, पण त्याला डिरेक्शनच नव्हती कोणती. तर तुमच्या गायडन्समुळं आयुष्याला तर डिरेक्शन मिळालीच, अभ्यासाला ती सगळी वेगळी. पण सर प्लस आपण काहीतरी आयुष्यामध्ये करू शकतो घरी बसून सुद्धा. ऑनलाईन क्लासेसमुळे, लॉकडाऊनमुळे मला सर तुमचा एवढं मार्गदर्शन मिळालंय की JMFC तर मी होणारच आहे, पण त्यापेक्षा जास्त आयुष्यामध्ये तुमच्या गायडन्सचा खूप म्हणजे खूपच मला म्हणजे माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीयेत. एवढं सगळं तर तुमचे धन्यवाद खूप खूप खूप. आणि सगळ्या क्लासमध्ये जे मेन्स क्वालिफाय होणार आहेत किंवा ज्यांनी आता दिलेले आहे त्या सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि तुमच्यासाठी आपला क्लास टॉपवर होणार आहे अशा माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मला खूप भारी वाटतंय सर, पण मेन्सचा क्लास संपल्यानंतर थोडंसं वाईट वाटणार आहे, कारण आता तुमची साथ नसणार आहे सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. येस मॅम, तुम्हाला काही अडचण असेल, जसं बाकीचे कॉल करतात तसं तुम्ही मला कॉल करू शकता. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी आपले जेवढे समजा JMFCचे जे प्रिपरेशन करणारे लोक आहेत सर्वांसाठी एक प्रकारे पॅरलल हेल्पलाईन त्याच्यामध्ये म्हणजे मी चालवतो. त्याच्यामध्ये तुम्ही तर माझे म्हणजे विद्यार्थी आहात, तुम्ही कधीही मला कॉल करू शकता. त्याच्यामध्ये जरी मी कॉल उचलला नाही त्याच्यामध्ये मी तुम्हाला परत कॉल बॅक करेल. काही अडचण असेल तर कॉल करत चला. म्हणजे मला थँक्यू ऍड करायचंय फक्त सगळ्या स्टुडंटसाठी. म्हणजे कसं झालं, संडेला आई वडील कारनी जात होते आणि तेवढ्यात थोडंसं म्हणजे स्मॉल ही ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा, आणि त्या ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना CPCचे नोट्स पाहिजे होते आणि आम्ही ते पूर्ण फॅमिली त्या ह्याच्यातच होतो. आणि म्हणजे त्यांना काही जास्त इंजुरी झाली नाही, थोडी इंजुरी झाली आणि ती रिकवर पण होते. सगळ्या स्टुडंटनी मला इतकं सपोर्ट केलं सर, ज्यांना ज्यांना माहिती होतं. म्हणजे आता माझे तर ओल्ड फ्रेंड तर सगळ्या होत्याच सोबत, त्याचं काही हेच नाही आपल्या क्लासमधल्या सगळ्या, पण ते न्यू पण जे जे सगळे होते सर त्यांचं पण मला खूप आभार मानायचे की म्हणजे सगळ्यांनी इतकं ते बापूराव जाधव सर असतील, साई सर, प्रद्युम्न कटारिया सर असतील, कोमल मोहता असतील, स्मृती कांबळे सर, लिस्ट मागच्या वेळेस सारखी खूप मोठी आहे सर. ठीक आहे, तुमच्या सर्वांना त्याच्यामध्ये परत एकदा म्हणजे खूप साऱ्या म्हणजे तुमच्या बेस्ट विशेस तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी. ठीक आहे, आपल्या क्लासेसमध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये क्लास जरी संपला असेल त्याच्यामध्ये तरी मी नेहमी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त परत फोन करायचा आहे. तुम्हाला कधी काही अडचण आली तुम्ही मला परत फोन करू शकता. आणि परत फोन केल्यानंतर फक्त एवढं सांगा की सर मी 2021च्या म्हणजे मेन्स बॅचचा आहे. जर समजा शक्य तुमच्यापैकी जवळपास मी सर्वांनाच म्हणजे पर्सनली ओळखतो त्याच्यामध्ये, जर कुणी असं असेल त्याच्यामध्ये तुम्ही मला एकदा अगोदर तसं आठवण काढून देत चला. आणि काही असेल तुमच्या त्याच्यामध्ये अडचण तर तुम्ही मला त्याच्यामध्ये सांगू शकता. म्हणजे क्लास संपलेला आहे त्याच्यामुळे आपण आता सरांना कसं फोन लावणार किंवा कसं विचार करणार असा विचार मनात कुठलाही त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू नका. ठीक आहे, जे काही तुमचा डाऊट असतील किंवा जे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कधीही त्याच्यामध्ये मला कॉल करू शकता आणि मी नेहमी तुमच्यासोबत त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, कुठल्या एक्झाम बद्दल असू द्या किंवा तुमचं कुठलं PhDचं ऍडमिशन असू द्या, LLMचं ऍडमिशन असू द्या. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारच्या म्हणजे ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मी मदत करू शकतो. ठीक आहे, माझं जे अनुभव आहे बाकी गोष्टींचा सुद्धा मी ते तुम्हाला म्हणजे तुमच्या त्याच्यामध्ये फायद्यासाठी किंवा तुमच्या ह्याच्यासाठी मी तुम्हाला ते द्यायला तयार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही अडचण असेल PhD ऍडमिशन असू द्या, PhDचं टॉपिक असू द्या किंवा अजून कुठलं काही असू द्या त्याच्यामध्ये समजा. ठीक आहे, म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॅक्टिसमध्ये समजा करत असताना किंवा कुठे तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला त्याच्यामध्ये कॉल करू शकता. आय एम ऑलवेज देअर. ठीक आहे, तुमच्यासाठी मी नेहमी त्याच्यामध्ये उभा असेल. जे काही तुमची समजा अडचण असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही सल्ला माझ्या परीने मी देऊ शकतो, योग्य सल्ला तो देण्यासाठी मी तुमच्यासोबत त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये क्लासमध्ये समजा कधी असं झालं असेल माझ्याकडनं समजा काही कुठलं काही तसं मी कुणाला काही बोलत नाही त्याच्यामध्ये ॲरोगंटली वगैरे असं काही, पण जर समजा असं कधी झालं असेल त्याच्यामध्ये तर त्याच्याबद्दल मी सुद्धा तुमची त्याच्यामध्ये म्हणजे मला माफी असावी तुमच्याकडनं. तुम्ही सगळे तुमच्यातले काही लोक माझ्यापेक्षा मोठे आहात, काही माझ्यापेक्षा लहान आहात. ठीक आहे, तर सर्वांनी त्याच्यामध्ये म्हणजे तसं मला त्याच्यामध्ये हे करा, एक्सक्यूज करा.
आणि अजून त्याच्यामध्ये काही म्हणजे माझ्या परीने म्हणजे मी सगळं बेस्टच म्हणजे करण्याचा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. कुठलाही समजा नोट्स असू द्या, कुठल्या बाकीचे त्याच्यामध्ये काही लेक्चर्स असू द्या, ठीक आहे, प्रत्येक लेक्चरला म्हणजे सीआरपीसी मी मागे जरी शिकवला असेल तर डेली बेसिसवर मी त्याच्यामध्ये अपग्रेड करत असतो की आपण सीआरपीसी हा शिकवलेला आहे, तर आपण अजून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चांगलं समजावून सांगू शकतो, एखादा पर्टिक्युलर कन्सेप्ट अजून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने समजा अजून इफेक्टिव्ह पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावलं जाऊ शकतो, ह्याचा मी डेली बेसिसवर विचार करत असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नेहमी मी बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या या सगळ्या गोष्टींची तुमच्या शब्दातनं जाणीव दिसते. तुमच्या सर्वांच्या शब्दाबद्दल सुद्धा मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. ठीक आहे, कारण तुमचं सर्वांचं प्रेमच आहे. म्हणजे बरेच लोक म्हणजे आता बऱ्याच मॅडमनी सांगितले किंवा म्हणे सर तुमचं दिवसभर तुम्ही समजा काम करून सुद्धा संध्याकाळी असं म्हणजे फ्रेशच आम्हाला वाटतात त्याच्यामध्ये लेक्चर्स वगैरे देताना. हे सगळी जी ऊर्जा आहे ही सगळी ऊर्जा तुमच्या कमेंट्स मधनं असते. ठीक आहे, तुमचं जे फीडबॅक सेशन असतं हे फीडबॅक सेशन माझ्यासाठी एक समाधानाचा विषय असतो. म्हणजे आपण इतके दिवस जे समजा ह्याच्यासाठी आपण कष्ट घेतलेले असतात, दिवसभर तुम्हाला समजा ते आपण शिकवलेलं असतं. म्हणजे बऱ्याच वेळेस समजा आता शुक्रवार, शनिवार, रविवार वगैरे जे आपण लेक्चर घेतले समजा, ठीक आहे, म्हणजे दिवस 8-8 तास एका बॅचला शिकवलं, त्याच्यानंतर बाकीचे प्रिलिमचे लेक्चर घेतले, संध्याकाळी 11 पर्यंत, सकाळी 6 पासून संध्याकाळी 11 पर्यंत लेक्चर घेतलं. ठीक आहे, याच्यामध्ये एक म्हणजे एक समाधान असतं. हे समाधान जे असतं की तुम्ही आता जे सर्वजण म्हणतात की सर तुम्ही मेन्सला जे शिकवलं तेच आलं, तुम्ही एसए बद्दल जे सांगितलं तेच आलं. ठीक आहे, एसए बद्दल विचार करणे सध्या म्हणजे काय येऊ शकतो एसए, समजा जजमेंट रायटिंग बद्दल अजून कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना चांगलं समजावून सांगू शकतो. सीआरपीसी आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड एवढा मोठा आहे दिसतो समजा दिसायला, मग ह्याच्यामधलं आपण कशा पद्धतीने क्रक्स का समजा कमी कसं याला आपण करू शकतो, विद्यार्थ्यांचे एफर्ट्स अजून कमी कशा पद्धतीने केले जाऊ शकतात. ठीक आहे, याला सॉर्ट आउट कशा पद्धतीने करता येईल समजा, म्हणजे अजून आपल्याला याला सोपं कसं बनवता येईल विद्यार्थ्यांसाठी, याचा सारखा विचार करणे, त्याच्यावर जास्तीत जास्त काम करणे, ह्या सगळ्या कामामागची जी प्रेरणा आहे ते तुमचे सगळे सर्वांचे कमेंट्स आहेत. तुम्ही ज्यावेळी शेवटी म्हणता की सर तुम्ही शिकवलं तसं आलं, आम्हाला खूप म्हणजे समाधान आहे, किंवा मला जसं विनोद आरे सरांनी मला मेसेज पाठवला लगेच एक्झाम झाल्या जे मला विद्यार्थ्यांचे जे मेसेजेस येत असतात की सर म्हणजे तुम्ही शिकवलं ते आला, म्हणजे मी खूप सॅटिस्फाईड आहे तुमच्या म्हणजे क्लासेस बद्दल. तुमचं जे सॅटिस्फॅक्शन आहे हे एक माझ्यासाठी जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे आयुष्यामध्ये कामं करण्यासाठी बरेच आहेत, म्हणजे असं नाही की मी म्हणजे कुठलं समजा आपल्याला आपण म्हणजे कामच जर करायचं असेल, मला नोकरीच जर करायची असेल, म्हणजे आयुष्यासाठी फक्त हेच करायचं असेल तर बऱ्याच काही गोष्टी आहेत. ठीक आहे, इव्हन गावाकडे आमची त्याच्यामध्ये शेती पण खूप चांगली आहे, आंब्याचा मोठा बाग म्हणजे त्याच्यामध्ये मी डेव्हलप केलेला आहे, मी तिथेही काम करू शकतो. पण महत्वाचं आहे की आपण जे आयुष्यामध्ये जे आपण करत असतो समजा त्याच्यामध्ये आपलं जॉब सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीमधनं समजा फक्त म्हणजे सॅलरी मिळाली पाहिजे, आपला उदरनिर्वाह झाला पाहिजे, याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे जाऊन हे जे सॅटिस्फॅक्शन आहे तुमच्या सर्वांच्या ज्या बोलण्यामधलं जे सॅटिस्फॅक्शन आहे, तुम्ही सर्वांचे जे कमेंट जे आहेत हे माझ्यासाठी खूप मॅटर करतं. आणि त्या म्हणजे ती एकच गोष्ट अशी आहे ज्याच्यासाठी मी सकाळी 6 पासून संध्याकाळी 11 पर्यंत त्याच्यामध्ये मी लेक्चर्स घेत असतो. म्हणजे कुठलेही त्याच्यामध्ये विद्यार्थी असू द्या, तुमचे तर आता तुमच्या तर त्याच्यामध्ये वय म्हणजे तसे आहेत बऱ्याच लोकांचे म्हणजे वय जास्त असू शकतं, पण काही नगर परिषदेचे सुद्धा, मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा माझ्याकडे काही कर्मचारी असतात क्लासला. ठीक आहे, अगोदर मी त्यांचं सुद्धा लेक्चर त्याच्यामध्ये 11 पर्यंत घेतलेलं होतं. म्हणजे लिटरली माझं म्हणजे लग्न झालेलं असताना दुसऱ्या दिवसापासून मी त्याच्यामध्ये त्यांचे लेक्चर घेतले होते. लग्नाच्या अगोदरच्या दिवशी सुद्धा लेक्चर घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच्यामध्ये लेक्चर त्यांचं घेतलेलं होतं. ठीक आहे, लग्नाच्या दिवशी जास्त म्हणजे दिवसभराचा थकवा वगैरे सगळ्या गोष्टीमुळे तेवढ्या दिवसात त्याच्यामध्ये सुटला होता, कारण त्यांचा लगेच 10 दिवसावर पेपर होता. त्याच्यातला एक अधिकारी म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा मेन ह्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्याची निवड झाली, म्हणजे थोरात सर म्हणून आपल्या त्याच्यामध्ये होते. तर हे जे तुमचं जे सॅटिस्फॅक्शन असतं त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं. म्हणजे पर्सनल लाईफला सुद्धा बऱ्याच वेळेस कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि ह्याच्या मागचं आणि हे सगळ्या गोष्टी मी आनंदाने करू शकतो, माझ्या घरचे सुद्धा आनंदाने करू शकतात, कारण तुमचे जे फीडबॅक सेशन असतात हे फीडबॅक सेशन माझी आई पाहते, ठीक आहे, आमची बायको पाहते, आमची ताई पाहते, माझे सगळे जे मित्र पाहतात सगळेजण. मी सर्वांना हे आवर्जून शेअर करत असतो की माझे विद्यार्थी माझ्याबद्दल अशा म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत. आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे आयुष्यात मला दुसरं काही महत्वाचं वाटत नाही, म्हणजे काहीच महत्वाचं वाटत नाही की हे सगळं जे आहे म्हणजे एवढे लोक आपल्यासाठी म्हणजे एवढं तळमळीतनं त्यांच्या मनातनं काही शब्द आपल्यासाठी निघतात. ठीक आहे, म्हणजे आपला जो क्लास आहे जसं तुम्हाला मी सांगितलं की असं खूप काही आपल्याला कुठला वारसा नाहीये. म्हणजे माझे वडील जिल्हा परिषदेचे शिक्षक होते, गावाकडे होते समजा त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर म्हणजे तसं म्हणजे शिकवणं हे रक्तातच आहे, तसं तर आहेच त्याच्यामध्ये, पण असं काही ज्युडिशरीच्या क्लासेसचा आपल्याला असा काही वारसा नाही. हे सगळं जे वाढत गेलेलं आहे ह्याच्या मागचं म्हणजे ह्याच्या मागचं जे कारण आहे
हे कारण सर्व तुमच्या लोकांना जे आवडत गेलं, समजा काय म्हणतात डीडी सह्याद्रीवरचा डीडी सह्याद्रीचा इंटरव्ह्यू सुद्धा असू दे, त्याच्यामध्ये त्या लोकांनी कुठेतरी युट्यूबवर बघितलं आणि त्यांना असं वाटलं की म्हणजे किती जरी म्हणजे ग्रामीण भागातले जे समजा त्यांचे जे व्ह्युअर्स आहेत, जे समजा सह्याद्री बघतात, समजा सह्याद्री चॅनल, तर ह्या लोकांना सुद्धा सर काहीतरी महत्व म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन समजावून सांगू शकतात. माझ्यापाशी जे आहे ती एकच गोष्ट आहे की मी एखादा कन्सेप्ट जो समजावून सांगतो तो पुढल्या व्यक्तीला त्याच्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येतो आणि तो ते कन्सेप्ट विसरत सुद्धा नाही. ही एकच गोष्ट आहे जी मला इथपर्यंत आणून गेलेली आहे आणि तुमच्या सर्वांचं त्याच्यामुळे वाढत गेलेलं प्रेम. ठीक आहे, आज म्हणजे तुमच्यापैकी जे प्रेरणा मॅम बोलल्या, माया मॅम बोलल्या किंवा वैशाली आगवानी मॅम बोलल्या, हे सर्व जे विद्यार्थी जे आहेत, हे सर्व ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या माझ्याविषयीच्या भावना आहेत, ठीक आहे, ह्या भावना म्हणजे माझी खरी ताकद आहे. आज जर कोणी मला म्हटलं की म्हणजे कराड सर तुमच्यापाशी काय आहे, तर महाराष्ट्रात माझे जे एवढे सगळे जे विद्यार्थी आहेत हे म्हणजे माझी ताकद आहे. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्यापाशी आज आयुष्यात जर काय असेल तर हे विद्यार्थी जे सगळे महाराष्ट्रात जे माझं नेटवर्क आहे ही माझी ताकद आहे. म्हणजे कुठलाही त्याच्यामध्ये एखादा मी जर समजा एखादा वकील झालो असतो तर त्या कोर्टामध्ये मला सगळ्या लोकांनी ओळखलं असतं, समजा मी केसेस चालवल्या असत्या, क्लायंटसाठी खोटं भांडण केलं असतं, खरं भांडण केलं असतं, काही केलं असतं त्याच्यामध्ये, त्या क्लायंटने मला म्हणजे त्या क्लायंटने मला देव सुद्धा मानला असतं त्याच्यासाठी, समजा त्याच्यामध्ये जे असेल समजा. पण माझ्या बाबतीत जे आहे म्हणजे तुम्ही एवढे सगळे जे लोक आहेत, एवढे सगळे लोक महाराष्ट्रात मला एवढ्या सगळ्या लोकांचं कनेक्ट म्हणजे झाला नसता. काय म्हणताय? आपण ठीक आहे, विनोद आरे सर म्हणतात आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट सरकार बनवू. ठीक आहे, म्हणजे तसं सुद्धा त्याच्यामध्ये हो, म्हणजे तुमच्या सपोर्टने मी ते सुद्धा करू शकतो. ठीक आहे, एवढ्या सगळ्या लोकांचा आपल्याला त्याच्यामध्ये सपोर्ट आहे. त्याच्यामध्ये म्हणजे तशा प्रकारची एक भावना आहे. ठीक आहे, म्हणजे शिंदे साहेब जे आज त्यांनी सरकार बनवलेलं आहे, शिंदे साहेबांना जे वाटतं की माझ्यासोबत एवढे सगळे म्हणजे शिवसेना सगळी फोडून टाकली, माझ्यासोबत एवढे सगळे आमदार आहेत. ठीक आहे, त्या शिंदे साहेबांच्या म्हणजे माझ्यासोबत आमदार नाही आहेत, पण शिंदे साहेबांच्या मनात जी भावना असते ती भावना माझ्या सुद्धा मनात आहे. ठीक आहे, तुम्ही सर्व विद्यार्थी जे आहात, तुम्ही तुमच्या भागातले आमदार जरी नसाल तरी सुद्धा माझ्यासाठी म्हणजे त्याच्यापेक्षा कमी नाही आहे. ठीक आहे, तुम्ही सर्व लोक, तुमच्या सर्वांच्या ज्या भावना, तुमचं जे प्रेम आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्या म्हणजे पॉलिटिक्समध्ये आपल्याला जायचं नाही आहे. म्हणजे मी एकदा प्रयत्न केलेला आहे पॉलिटिक्सचा तसा त्याच्यामध्ये, म्हणजे इलेक्शनला सुद्धा मी उभा राहून बघितलेला आहे आपल्या गावाकडे वगैरे, पण ते त्याच्यामध्ये आपल्याला तो आपला भाग नाहीये. ठीक आहे, म्हणजे आपण उद्धव ठाकरेच्या लेवलचे माणूस आहेत. शिंदे साहेबांचं राजकारण त्याच्यामध्ये आपल्याला जमत नाही. म्हणजे आपण त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या कॅटेगरीमध्ये आपण मोडू शकतो. आपल्याला लक्षात येत नाही कुणाच्या बाकीच्या सगळ्या ह्याच्यासोबत काय चालू आहे. आपण आपल्या पद्धतीने जे करायचं ते करत राहणाऱ्यापैकी समजा आपण आहोत. ठीक आहे, तर मी परत एकदा तुमच्या सर्वांचे तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल ह्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तुमच्या सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. तुमच्यापैकी मी जसं सांगितलं की बरेच लोक माझ्यापेक्षा मोठे आहेत. तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद त्याच्यामध्ये माझ्यासोबत असंच राहू द्या. माझ्याबद्दल सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कधी आयुष्यात असं नाही की म्हणजे मीच तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. तुमच्याकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा असतात तुमच्या लक्षात येतात. समजा तुम्हाला जर भविष्यात कधी लक्षात आलं की कराड सरांचं काहीतरी चुकत आहे किंवा सर काहीतरी अशा पद्धतीने वागत आहेत, असं काहीतरी व्हायला पाहिजे, सर समजा हवेत फिरत आहेत, सरांना काहीतरी गर्व आलेला आहे, असं जर तुम्हाला कधी काही वाटलं आयुष्यामध्ये तर तुम्ही कान पकडून त्याच्यामध्ये मला सांगा की सर हे असं करायला पाहिजे. तुमच्यापैकी जे माझ्यापेक्षा मोठे आहेत, ठीक आहे, म्हणजे जे माझ्यापेक्षा म्हणजे ज्यांना अनुभव जास्त आहे समजा, तर त्या लोकांनी सुद्धा तुम्हाला जे काही मला सांगायचे तुम्ही मला कधी फोन करून सांगू शकता. तुमचे प्रॉब्लेम्सच म्हणजे विचारण्यासाठी फोन नका करू. मला काहीतरी समजा तुम्हाला सांगायचं असेल, काही गायडन्स तुम्हाला मला द्यायचं असेल तर मला गायडन्स देण्यासाठी सुद्धा तुम्ही मला कधी फोन करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमच्या घरचाच मेंबर तुम्ही मला नेहमी जसं समजत आला आहात तसं अजून इथून पुढे तुम्ही त्याच्यामध्ये समजा. तुम्हाला काही अडचण असेल त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता. जो विषय समजा माझ्याशी निगडीत नाहीये, JMFC निगडीत नाहीये किंवा ABP साठी निगडीत नाहीये, क्लाससाठी निगडीत नाहीये, त्या विषयावर सुद्धा तुम्हाला जर सल्ला लागत असेल, काही तुम्हाला मदत लागत असेल, तुम्ही माझ्यासोबत त्याच्यामध्ये कॉल करू शकता. ठीक आहे, परत एकदा सर्वांचं त्याच्यामध्ये म्हणजे खूप खूप आभार मानतो. आणि म्हणजे हे आपलं आजचं म्हणजे जो प्रोग्राम आहे ह्याच्यामध्ये आता फीडबॅक सेशन जे आहे किंवा ज्याला आपण निरोप समारंभ असं म्हणतो, निरोप समारंभ आपण याला म्हणायचं नाही. ठीक आहे, म्हणजे आपण याला फीडबॅक सेशनच म्हणून ठेवूया, कारण आपल्याला निरोप समारंभ वगैरे करायचं नाही. कायम तुमच्यासोबत कनेक्ट राहायची माझी इच्छा आहे. ठीक आहे, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सर्व लोक माझी ताकद आहात, त्यामुळे आपल्याला सर्वांना एकूण एकासोबत म्हणजे कनेक्ट राहायचं आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतील त्याच्यासाठी मी नेहमी तुमच्यासोबत त्याच्यामध्ये राहणार आहे. ठीक आहे, ॲज अ मेंटर म्हणून, ॲज अ गाईड म्हणून नेहमी मी तुमच्यासोबत असेल. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर मला कॉल करा. ठीक आहे, परत एकदा सर्वांचे धन्यवाद आहे. ठीक आहे, मी सेशन एंड करत आहे. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू.
थँक्यू. ठीक आहे, थँक्यू.